विषय दिलाय दासबोधातील नवविधा भक्ती. विधा म्हणजे पैलू, लक्षात ठेवा, प्रकार नाही. भक्ती एकच आहे, पण तिचे निरनिराळे पैलू आहेत. कुठले 9 पैलू आहेत ते आधी बघूया. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. म्हणजे पहिलं आहे श्रवण, नंतर आहे कीर्तन, नंतर आहे नामस्मरण. पादसेवनम म्हणजे पायाची सेवा, अर्चनम पूजा, वंदनम नमस्कार, दास्यम म्हणजे सेवा करायची, सख्यम म्हणजे मैत्रीची भावना, आणि आत्मनिवेदन म्हणजे पूर्णपणे एकरूप व्हायचं. ह्या 9 ज्या विधा सांगितलेल्या आहेत त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी भागवतात आलेली आहे. आपल्याला प्रल्हादाचं नाव माहीतच आहे. प्रल्हाद, ध्रुव हे चांगले आदर्श भक्त आहेत. सगळ्यात आदर्श भक्त प्रल्हाद आहे, कारण देवाने सांगितलं काहीतरी माग, तर हा म्हणतो मला काहीही नको आहे. एरवी आपण देव प्रसन्न झाला की काहीतरी मागतो. ध्रुवानं ती चूक केली. प्रत्यक्ष वासुदेव, ज्याचं तो नाव घेत होता, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेव प्रकट झाला. काय पाहिजे म्हणाला, तूच पाहिजेस म्हणला असता तर सगळे प्रश्न सुटले असते की. वासुदेवच जर माझा झाला, लक्षात ठेवा, तर माझ्या जीवनात उरलं काय. पण त्यांनी आढळ पद मनात ठेवून ती साधना केली होती. वय वर्ष 5, लहान मूल, वडिलांनी मांडीवरून ढकललं होतं म्हणून रडत घरी गेला. आईने सांगितलं की मांडीवरून न ढकललं जाणारे आढळ पद तुला फक्त परमेश्वर देऊ शकेल, म्हणून आला होता. ध्रुवाची गोष्ट जास्त बघायला नको, पण 6 महिन्यात त्यांनी वासुदेवाला प्रकट करून घेतलेलं आहे, प्रसन्न करून घेतलेलं आहे. आणि काय पाहिजे तर आढळ पद पाहिजे. सोपं आहे, तथास्तु म्हणला. प्रल्हादाला विचारतो. आता ती कथा जरा बघूया. 2 भाऊ, एक हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकशिपू. हे खरं त्याच आईवडिलांचे आहेत, ज्या आईवडिलांचे निरनाडे ऋषी, चांगली देवमाणसं झालेली, तीही त्यांची संतती आहे. अदिती आणि कश्यप हे ते दाम्पत्य. तर अदिती जी आहे, खरं बघायला गेलं तर तिचे दिती आणि कश्यप, अदिती आणि दिती या 2 पत्नी आहेत कश्यपाच्या. आणि सहज तुम्हाला दिती म्हणजे तोडणारी आणि अदिती म्हणजे जोडणारी. अदितीची मुलं आहेत त्याला आदित्य म्हणतात, आणि दितीची मुलं आहेत त्याला दैत्य म्हणतात. दैत्य म्हणजे राक्षस. त्या दितीला जी 2 मुलं झाली ती हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आता हिरण्याक्ष हा मोठा होता, त्याला मारलं कारण तो राक्षस होता. त्यांनी पृथ्वीला पाण्यात बुडवलं. पृथ्वीला वरती काढायचं आणि राक्षसाला मारायचं म्हणून वराह अवतार घेतला गेला. वराह म्हणजे रानडुकर आपण म्हणतो की त्याला टस्क्स असतात, हत्तीसारखे सुळे असतात, त्याच्यावर त्यांनी पृथ्वी उचलली. आता पृथ्वी मुलं विचारतात ना, त्याचं उत्तर आता मिळतं आहे आपल्याला की पृथ्वीवरच्याच पाण्यात पृथ्वी कशी बुडवली, कारण ते काय आकाशातलं पाणी नव्हतं ना, पृथ्वीवरच्या पाण्यात. आता आपली पणजी वगैरे येत्या 20 वर्षात बघा जाणार आहे खाली. सगळी किनाऱ्यावरची गावं, मुंबईचा काही भाग, बरीचशी गावं, काही काही देश समुद्राच्या खाली जाणार आहे. त्याला निराळं कारण आहे. आत्ता तो विषय नको, आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आणखीन एक कारण सांगतो. उत्तर ध्रुवाकडे जे मोठे हिमनग आहेत, ज्याला आईसबर्ग्स म्हणतात, खूप म्हणजे पर्वता एवढे मोठे, ते या ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर वाढलं आहे. आता गोव्यातसुद्धा 36-37 वगैरे टेम्परेचर होतं, इतकं होत नव्हतं पूर्वी. वितळायला लागले ते बर्फ वितळल्यानंतर ते पाणी कुठे समुद्रात जाणार आणि ते समुद्राची पातळी वाढवणार. समुद्राची पातळी वाढवली की समुद्राकाठचा जे भाग आहे तो पाण्याखाली जाणार. अशी ती पृथ्वी समुद्रात बुडत होती, कारण दुष्ट राक्षसांनी वेद चोरून नेले होते. वेद म्हणजे ज्ञान. ज्ञान तुम्ही मिळवायचं नाही हे राक्षस जे म्हणत होते. आता जगातली सगळी राष्ट्र, माझे वाक्य नीट ऐका आणि विचार करा, जगातले सगळे देश, त्या देशांनी एक असं अनरिटन अंडरस्टँडिंग म्हणजे लिहिलेलं नाही आहे की 24 तास निरनिराळ्या प्रकारचे TV चॅनल्स लोकांना दाखवा. ते रंगीत असू देत, त्याच्यावरचे कार्यक्रम फार आकर्षक असू देत, लोक त्या TVच्या स्क्रीनसमोर बसले की विचार करणं थांबलं. आणि विचार करणाऱ्या माणसांची राज्यकर्त्यांना भीती वाटते. विचार न करणारी मेंढरं त्यांना चालतात. आणि आपण आता हळूहळू मेंढरं म्हणजे शीप व्हायला झालेलं. आपल्याला खरं बुद्धी विचार करायला नाही, थोडा वेळ असला तर मोबाईलवर असतो. म्हणून तुम्हाला सांगतो, पुण्याला वगैरे जी मोठी अशी रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, ज्यांना निरनिराळी व्यसनं आहेत, त्या व्यसनापासून ज्यांना सोडवायचं आहे त्याला रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणतात. दारू व्यसनमुक्ती.
तर त्याच्यात सगळ्यात मोठा वॉर्ड कुठला आहे माहीत आहे ना? स्क्रीन ॲडिक्ट. स्क्रीन ॲडिक्टचा वॉर्ड केवढा मोठा आहे. त्याच्यात सर्व वयाचे आहेत, पण जास्तीत जास्त तरुण आहेत. काही तरुण ते म्हणाले आमचा व्यवसायच असा आहे, तासन तास आम्हाला धरून. पण इथे जी ऑपरेशन्स करावी लागलेले आहेत, कालच तुम्हाला सांगितलं कान आणि ब्रेन याच्यामध्ये काहीच अंतर नाही आहे. ब्रेनचं वर्णली द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑर पार्ट ऑफ द बॉडी बिटवीन द 2 इयर्स. त्याचा अजून संशोधन विषय झालेला नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे पहिल्या दिवसापासून की आपली बुद्धी आहे ना, ती आपण ताब्यात घेऊया. त्याच्यासाठी काय करायचं? नाम, ध्यान, अनुसंधान, हे 3 आहेत गोष्टी. नाम म्हणजे टेकिंग नाम, आपण म्हणतो नामस्मरण. ध्यान इज मेडिटेशन. आणि अनुसंधान इज कॉन्स्टंट रिमेंबरन्स. सतत सगळं करून राहिलं तर माझा परमेश्वर आहे. सगळीकडे परमेश्वर भरून राहिलेला आहे. माझ्या जीवनात जे काही घडतं ती त्याची इच्छा आहे. चांगलं घडो त्याची इच्छा, वाईट घडो त्याची इच्छा, आणि माय डेस्टिनी, माझं प्रारब्ध. हा जर विचार एकदा घेतला की माझी बुद्धी काम करायला लागते. नाहीतर मी उगीचच निगेटिव्ह थिंकिंग करतो. माझ्या जीवनात असं का घडतं, मला अपयश का मिळतं, तो कसा पुढे गेलेला आहे, सगळं निगेटिव्ह थिंकिंग आहे. म्हणून कंपॅरिझन करूच नका, कोणाचीही कंपॅरिझन करू नका. तुम्हाला जर आनंदात राहायचं आहे तर कंपॅरिझन लेस आयुष्य जगा, चॉईस लेस आयुष्य जगा, टाईमलेस आयुष्य जगा, बॉडीलेस म्हणजे बॉडी कॉन्शियसलेस आयुष्य जगा, रेफरन्सलेस आयुष्य जगा, कॉन्टेक्स्टलेस आयुष्य जगा. हे सगळे इंग्रजी शब्द वापरले कारण याच्यावर आधारित अनेक पुस्तकं आहेत. त्याची मराठीत भाषांतरसुद्धा उपलब्ध आहे. मी थोडक्यात मराठीत सांगतो. तुलना करायची नाही. म्हणजे तो मुलगा बघ किती अभ्यास करतो, आपला मुलगा अभ्यास नसेल, कुठली तरी कला त्याला चांगली येत असेल, कंपॅरिझन करू नका. आपण आपल्याच मुलाची कंपॅरिझन करतो. गेल्या परीक्षेत तुला 95% मार्क्स पडले होते, यावेळेला 93% पडले. म्हणजे 93% त्याला टर्मिनलमध्ये मिळालेत, जी मोठी परीक्षा होती. आणि 95 मिळाले होते, ती 20 युनिट टेस्ट होती 20 मार्कांची. आपण कंपॅरिझन करतो, करू नका. बेस्ट कंपॅरिझन इज कंपॅरिझन विथ माय सेल्फ. सेल्फ कंपॅरिझन, सेल्फ कॉम्पिटिशन इज द बेस्ट कॉम्पिटिशन. मी 5ला उठायला शिकलो आहे, 4ला मला का उठायला जमत नाही? मी मलाच म्हणतो आहे, आय एम कम्पेअरिंग माय ओन परफॉर्मन्स विथ माय सेल्फ. हे करा तुम्ही, त्याच्याशिवाय आपल्याला संकल्प सिद्ध करता येणार नाही आहे. ते मुद्दा काय माझा की ज्या वेळेला आपण विचार करतो मला आनंदात राहायचं आहे, कोणीही मला अडवू शकत नाही. आपण गेले 3 दिवस अनेक उदाहरणं बघितली, अनेक गोष्टी बघितल्या की आनंदात राहणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो मी मिळवीनच असं आपण म्हणत नाही, याचं संतांना वाईट वाटतं. अरे का मिळवत नाहीस? आम्ही काही कमी कष्ट भोगले, कमी टीका झाली आमच्यावर, कमी संकट आली आमच्या जीवनात, पण आम्ही आनंदात राहिलो. आनंदाचं तत्त्वज्ञान सोडा. शब्द आनंद शब्दच असा आहे, आतून येतो, बाहेरच्या कशावरही अवलंबून नाही. कशावरही अवलंबून आहे त्याला सुख म्हणायचं. सुख म्हणजे प्लेजर ऑर कम्फर्ट ऑफ द बॉडी. सुख हा शरीराचा विषय आहे. आणि विज्ञान आणि टेक्नॉलॉजीने आपल्याला सुख दिलेली आहे. गाडी दिली, लिफ्ट दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, पण त्यामुळे आपलं जीवन सुखी झालं आहे का? नाही. मग आनंदी तर होणं त्याच्या पुढची गोष्ट आहे. मला काही मिळो न मिळो मी आनंदात राहीन, हे सुंदर वाक्य आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, याचा हा अर्थ आहे. आणि हा सगळा 4 दिवस आपण विचार करतोय. भक्ती, नवविधा भक्ती, रामदासांच्या जीवनात भक्ती, हे कशासाठी? आनंदात राहण्यासाठी. रामदासांना काही कमी सहन करावं लागलं नाही. अत्यंत आनंदात असल्यामुळेच ते आनंद घन राम, आनंद राम, आनंद वन भुवनी अशा रचना करू शकले. गोंदवलेकर महाराज, आनंद मार्ग माझा मार्ग आहे, आनंदात राहा. आनंद अगदी सहज गोष्ट आहे, अवघड गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला शक्य आहे आनंदात राहणं. त्याला पैसा लागत नाही, तो बाहेरून तयार करता येत नाही, आणि मुख्य म्हणजे तो कशावरही कधीही अवलंबून नाही. आनंद अवलंबून नाही आहे, लक्षात ठेवा. सुख अवलंबून आहे. मग मला काय करायला पाहिजे? मी स्वतःला सतत सांगायला पाहिजे की सद्गुरू आहेत माझ्या पाठीशी, मी कशाला भिऊ? मी अत्यंत आनंदात शांतपणे माझं जीवन घालवेन. आणि त्याला पैसा नाही लागत. पैसा, सत्ता, उपभोग मिळाल्यानंतर माणूस सुखी होत असा आपला अनुभव नाही आहे. आपणच बघा, गेल्या 10 वर्षापूर्वीच्या आपण, 5 वर्षापूर्वीच्या आपण आणि आत्ताच्या आपण. 10 वर्षापूर्वी आपल्याकडे वाहन नव्हतं, व्हेकल नव्हतं, आता आहे. 10 वर्षापूर्वी भाड्याच्या घरात राहत होतो, आता स्वतःचा फ्लॅट आहे. पण 10 वर्षापूर्वी आपण आनंदात होतो. वी वर ॲट ईज, वी वर रिलॅक्स्ड, वी वर हॅव्हिंग व्हेरी, अत्यंत सहज नाती होती आपल्याशी, चांगले संबंध होते एकमेकाशी. आता अवघड झालेलं आहे. घरातच एकत्र आपण नाही आहोत.
हे भक्तीनं साध्य करायचं. भक्ती म्हणजे जोडलेलं राहणं, कुटुंब जोडलेलं राहणं, त्यालाच भक्त कुटुंब म्हणायचं. एकटा माणूस विठ्ठल विठ्ठल करतो आणि बाकीचे विठ्ठलाला काहीच किंमत देत नाहीत, हे बरोबर नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुलना नाही करायची. किती टाईम 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 येतो ना, टाईम जाईल, टाईम यू कीप टाईम बट डोंट हॅव टेन्शन अबाउट टाईम. कितीतरी गोष्टी सांगता येतील, पण ही नवविधा भक्ती रामदासांच्या जीवनात कशी होती आणि त्यांच्या जीवनात होती म्हणून त्यांनी दासबोधात एक संपूर्ण दशक लिहिलेला नवविधा भक्ती आणि चतुर्विधा मुक्ती. प्रत्येक विधा म्हणजे प्रत्येक पैलूचा एक समास आहे. चौथा दशक नवविधा भक्ती, पहिला समास श्रवण भक्ती. आता इथे काल आपण बघितला होता एकच श्लोक, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते. काल शुकाचार्य बघितलं. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. वसिष्ठाने राम ज्यावेळेला उदास झाला होता त्यावेळेला त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा त्यातून एक ग्रंथ झाला योग वासिष्ठ. योग वासिष्ठ हा ज्ञान मिळवणाऱ्या ज्ञानी मार्गी किंवा ज्ञानयोगी माणसांसाठी आदर्श ग्रंथ आहे. हे सगळी ज्ञानेश्वरी काय, दासबोध काय किंवा हे काय, याच्यावर ह्या ग्रंथाची छाप आहे योग वासिष्ठाची. आणि तो कर्मप्रधान आहे. तर सांगतात रेखा तितुकी पुसली जाते, हे त्यातलं वाक्य आहे. हातावरच्या रेघात काय भविष्य बघता तुम्ही? रेख बदलता येते. प्लास्टिक सर्जरी करून मला पाहिजे ती रेख काढता येते, पाहिजे ती रेख पुसवता येते. रेघात काय आहे? काही नाही आहे. रेषा काढलेली आहे ना, पुसली जाते. काढलीच नाही तर पुसायचा प्रश्नच नाही. रेखा तितुकी पुसली जाते, हे लक्षात ठेवा. पण कर्माची माझी जी रेखा आहे, मी आधी जी कर्म केलेली आहेत ती मला भोगायलाच पाहिजे, ती रेखा ओलांडता न ये, हे समर्थांनीच सांगितलेलं आहे. दोन्ही वाक्य समर्थांची आहेत. ही त्या योग वासिष्ठातली वाक्य आहेत. योग वासिष्ठ वसिष्ठ ऋषी जसे ज्ञानी होते, जवळजवळ 27,000 श्लोक आणि ओव्या लिहिल्यात समर्थांनी. दासबोधच 7,500 ओव्यांचा आहे. केवढं ज्ञान आहे. आणि काल सांगितलं आरती गणपतीचे असू दे सुखकर्ता दुःखकर्ता, शंकराचे असू दे लवथवती विक्राळा, आजही आपण म्हणतो, घरोघरी म्हणल्या जातात. 300-400 वर्ष झाली ना त्या गोष्टीला. विचार करा. अत्यंत पुढचे जे कवी वाल्मिकासारिखा मान्य आहे. वाल्मिकीने महत्त्वाचा ग्रंथ लिहिला कुठला? 24,000 श्लोकांचा रामायण. व्यासाने किती लिहिलं, पण व्यासांचं नाव लोकांना माहीत नाही. व्यासांचं महाभारत आता टी व्हीमुळे आपल्याला माहीत झालेलं आहे, पण रामायण आपल्याला आधीपासून माहीत होतं. शाळेत असताना रामायणाची गोष्ट आपल्याला माहीत होती. रेडिओवर आपण गीत रामायण ऐकलेलं होतं. रामायणातली अनेक नावं आपण आपल्या मुलांना दिलेली असतात. त्यामुळे महाभारत हा मोठा ग्रंथ आहे. व्यासाने 18 पुराणं, महापुराणं, 18 उपपुराणं, ब्रह्मसूत्र, उपनिषद, वेदांचे भाग वगैरे केवढं वाङ्मय केलं. पण लोकप्रिय कवी कुठला? तर कवी वाल्मिकासारिखा मान्य आहे. समर्थांच्या आरत्या, समर्थांचे मनाचे श्लोक लक्षात ठेवा. त्याच्या इतकं लोकप्रिय वाङ्मयच नाही आहे. सोपं आहे. ज्ञानदेवांनी हरिपाठ लिहिला, वारकऱ्यांचा तो पाठ असतो, पण इतरांना हरिपाठ म्हणजे काय माहीत नसतं. मनाचे श्लोक जनापर्यंत पोचलेले आहेत. ते मनाचे म्हणजे मनात म्हणण्याचे श्लोक नाही आहेत, ते जनात म्हणण्याचे श्लोक आहेत. पण जनात म्हणताना स्वतःच्या मनाला सांगायचे श्लोक आहेत. आपण म्हणतो ना, माइंड द क्लास, माइंड युअर बिझनेस, माइंड युअर माइंड, हे मनाच्या श्लोकाच्या इंग्रजी भाषांतराचं नाव आहे. माइंड युअर माइंड. वेन विल यू लर्न टू कंट्रोल युअर सेल्फ? वाटेल ते बोलणं सोपं आहे, पण मला त्याला बोलायचं होतं, पण मी आवरलं स्वतःला. हे आवरणं आहे ना, हे महत्त्वाचं आहे. दिस इज कल्चर्ड बिहेवियर. त्यांनी शिवी दिली, मी शिवी दिली. त्यांनी शिवी दिली, मला राग आला, बट आय कंट्रोल्ड माय सेल्फ. नाही तर त्याची माझी लेव्हल एकच झाली असते. हे शिकण्यासाठी मनाचे श्लोक. म्हणून समर्थांचा पहिला शुकासारखं पूर्ण वैराग्य, दुसरं वसिष्ठासारखं ज्ञान आणि तिसरं वाल्मिकीसारखी लोकप्रियता. हे 3 एकाच्या ठिकाणी आहेत. त्याच्या जीवनात भक्ती कशी आहे ते बघा. आता श्रवणी जसा गुण उपदेश ज्याला असे राघवाचा. समर्थ आहेत, त्यांना गुरु देहातला नाही, त्यांना गुरु प्रत्यक्ष राम आहे. तुकारामाला गुरु देहातला नाही, असा माणूस नाही त्यांना गुरु. त्यांच्या स्वप्नात बाबाजी चैतन्य नावाचे आले, चैतन्य संप्रदायातले, आणि त्यांनी त्यांना मंत्र दिला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुढे ते म्हणता म्हणता विठ्ठल विठ्ठल ते म्हणायला लागले आणि विठ्ठल रूप झाले तुकाराम. म्हणजे तुकाराम आणि रामदास यांना जे गुरु आहेत
ते राम आणि तो बाबाजी चैतन्य स्वप्न दृष्टांत आहे, यांना प्रत्यक्ष दृष्टांत आहे. रामानं यांना रामदास हे नाव दिलं, रामानं यांना श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र दिला आणि रामाचं सामर्थ्य वर्णन करण्यासाठी यांनी मंत्र निर्माण केला, जय जय रघुवीर समर्थ. 11 अक्षरी मंत्र आहे तो, पण त्यांना मंत्र दिला श्रीराम जयराम जय जय राम म्हणून उपदेश झाला. असे श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. काल मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, 7व्या दिवशी मरणार म्हणून सांगितलेला माणूस घाबरतो. एका पारशी बाईचा इंटरव्ह्यू आला होता मागे, तिला कॅन्सर झाला आणि डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही इतकेच महिने जगाल आणि शेवटचे 1-2 महिने बेड रिडन असाल, तुम्हाला चालता फिरता येणार नाही, पण त्याच्या आधी तुम्ही कुठेही जाऊ शकाल. त्यांना कोणीही नव्हतं, पण प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे होती. एक सेक्रेटरी होता त्यांचा. त्यांनी सेक्रेटरीला काय सांगितलं बघा, हे फार सुंदर उदाहरण आहे, ही सत्यकथा आहे, तिने स्वतः TV वर सांगितली मरणापूर्वी. तिला समजा 6 महिने आहेत, त्यातले 2 महिने आहेत, 4 महिने तू इकडे तिकडे जाऊ शकशील, तो कॅन्सर तुझ्या पोटात किंवा कुठे असून सुद्धा. तिने सांगितलं की जगाचा नकाशा काढ आणि दरवर्षी आपण कुठला ना कुठला तरी देश बघत होतो, कोणते देश बघायचे राहिलेत आपण ते देश बघूया, मला जीवन फार थोडं उरलेलं आहे. नंतर आत्तापर्यंत आपण काय काय खाल्लं त्याची एक यादी तुझ्याकडे असेल, नाही तर नवीन आपण जे खाल्लेलं नाही, चायनीज खाल्ले पण थायलंडमधलं खाल्लेलं नाही, फ्रेंच खाल्ले पण इटालियन खाल्लेलं नाही आहे, पिझ्झा खाल्ला पण पास्ता खाल्लेला नाही आहे, हे लक्षात ठेवा ना तुम्ही. यादी तयार कर, हे सगळं खाऊन टाकूया, मला 4 महिने आहेत. मी आत्तापर्यंत निरनिराळ्या प्रकारचे ड्रेस घालून, पूर्वी फोटो, आता सेल्फी काढलेली आहे, बरोबर ना. असे कुठले ड्रेसेस अजून भरायलेत. उदाहरणार्थ जपानमधला किमोनो जो आहे घालायचा असतो, तो मी नाही घातला अजून, तो शिवूया, त्याच्यात माझी सेल्फी वगैरे घेऊया. म्हणजे जे जे देहाचे भोग होते, देहाची सुखं होती, ती सगळी 4 महिन्यात जास्तीत जास्त घेण्याची त्यांनी यादी तयार केली. आता उरला होता हे 3 महिन्यात जवळजवळ बरंचसं पूर्ण झालं. 1 महिना उरला आहे, शी कॅन बी ॲक्टिव्ह, नंतर शी विल बी बेड रिडन, नंतर ती झोपेल. तर ती विचारते की आता काही राहिलेलं नाही आहे. त्यावेळेला सेक्रेटरी म्हणतो, इफ यू डू नॉट गेट मी रॉंग, मला समजून घेणार असाल तर अशी एक जागा आहे जिथे माझ्या गुरूंचा आश्रम आहे. ती म्हणाली, मला जाता येईल का? तिथे सगळ्यांना प्रवेश आहे. म्हणून 1 आठवडाभर गुरूंच्या आश्रमात तिथे जाते. तिला एवढं शांत वाटतं. तिथे खायला चांगलं अन्न नाही, साधं अन्न आहे. तिकडे घालायला काही फार फॅन्सी फॅशनेबल कपडे घातले पण त्यांचा एक गणवेश आहे, तो साधे कपडे घालावे लागतात. तिथे सकाळी लवकर उठावं लागतं, रात्री झोपावं लागतं आणि सगळं शिस्तीत जीवन घालवावं लागतं. तिथे सतत देवाचं नाम चालू आहे, प्रवचनं चालू आहेत, पारायण चालू आहे, निरनिराळ्या ग्रंथांचं वाचन चालू आहे. हे सगळं वातावरण बघितल्यानंतर ती म्हणते अजून 1 आठवड्याची परवानगी काढ. नंतर संपूर्ण महिनाभर तिथे राहते आणि नंतर म्हणते, अधिकाने मला सांगितलंस, मला कळल्यानंतरचे माझे 3 महिने वाया गेले. उरलेले 4 महिनेच जा आश्रमात, नंतर घरी गेले असते, कारण नंतर मला उठता येणार नव्हतं. आश्रमाला कशाला माझी सेवा करायला सांगायची. पण 4 महिने माझ्या आयुष्यात होते, 4 महिने आश्रमात घालवले असते तर माझ्या जीवनाचं सोनं झालं असतं, मला खूप आनंद मिळाला असता. हे लक्षात घ्या. या परीक्षिताला 7च दिवस मिळालेले आहेत. काल आपण ती सगळी गोष्ट बघितली. त्या ऋषीच्या मुलाने शृंगी त्यांनी शाप दिलेला आहे, माझ्या वडिलांच्या गळ्यात तू मेलेला साप घातला, तू 7व्या दिवशी मरशील. कुणी घातला हे त्याला माहितीही नाही. तो रागीट आहे, त्याचं नावच शृंगी आहे. शृंगी म्हणजे शिंग. आलं मनावर, घेतलं शिंगावर, असा त्याची वृत्ती आहे. घेतलं पाणी आणि टाकलं. त्यावेळेला ऋषींनी डोळे उघडले, अरे तू कुणाला शाप दिला आहेस? आपले जे राजे आहेत, फार चांगली परंपरा आहे त्यांची, त्यांचं राज्य फार चांगलं आहे. लक्षात ठेवा, पांडव 36 वर्ष युद्धानंतर होते, कृष्ण 36 वर्ष होता. त्याच्यानंतर पहिल्यांदा कृष्णाने देह ठेवला, नंतर पांडव हिमालयात गेले आणि परीक्षित राजा झाला. म्हणजे पहिली 36 वर्ष त्याच्यावर कुणाचे संस्कार होते? त्याच्यावर अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, सुभद्रा, कुंती, हे लक्षात ठेवा, या सगळ्यांचे संस्कार आहेत. त्याची आई मुख्य म्हणजे उत्तरा. खूप चांगलं सांगता येण्यासारखं आहे. आज आपला तो विषय नाही आहे की ह्या केवढ्या स्त्रिया आहेत. भागवतात पहिल्यांदा या स्त्रियांची वर्णन आलेली आहेत. या स्त्रियांना नमस्कार करा आणि आता भागवतात प्रवेश करा. हे पुरुष भक्त, राजे वगैरे नंतर आलेले आहेत.
पहिल्यांदा कुंतीचं चरित्र आहे, द्रौपदीचं चरित्र आहे, उत्तरेचं चरित्र आहे. जीवन कसं जगायचं, उत्तरेचं मी तुम्हाला उदाहरण सांगतोच. परीक्षित पोटात होता, अभिमन्यू मेला युद्धात, पण अभिमन्यू गेला तेव्हा ही गर्भवती होती. आता अश्वत्थामा नावाचा जो माणूस आहे, द्रोणाचार्यांचा मुलगा, त्यांनी पहिल्यांदा पांडवांच्या मुलांना ते झोपेत असताना मारलं. बघा, शिबिरात शिरला तंबूमध्ये आणि त्याला वाटलं पांडव झोपलेले, त्यांनी पांडवांची मुलं त्यांची डोकी कापली. दुसऱ्या दिवशी पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर कृष्ण म्हणाला अर्जुनाला, तू प्रतिब्रह्मास्त्र सोड, नाहीतर ते ब्रह्मास्त्र तुम्हा पाचही भावांना मारून टाकेल. कारण त्या ब्रह्मास्त्रावर मंत्र दिलेला आहे, पांडवांच्या अंगावरचा म्हणून. मग दोन ब्रह्मास्त्रांची टक्कर व्हायला लागली. त्यातून जो अग्नी निर्माण व्हायला लागला, त्यातून जग जळायला लागलं. त्यावेळेला व्यासानी आणि इतर ऋषींनी थांबा म्हणून सांगितलं. अर्जुन इतका साधा आहे की त्यांनी लगेच ब्रह्मास्त्र मागे, कृष्ण म्हणतो वेडा आहेस तू ब्रह्मास्त्र मागे घेतलं असं अश्वत्थाम्याने घेतलं नाही तर तुम्हा 5 पांडवांचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा आधी त्याला सोडू दे. त्यावेळेला खूप मोठा हा प्रसंग फार विचार करण्यासारखा आहे, पण आपण जास्त नको विचार करायला. हा काय म्हणतो अश्वत्थामा की मला मागे घेता येत नाही. त्यावेळेला व्यास वगैरे म्हणतात, मूर्खा, जे अस्त्र मागे घेता येत नाही ते सोडण्यापूर्वी विचार करायचा असतो. आपला एक अस्त्र दैनंदिन जीवनात आपण हजारो वेळा वापरतो विचार न करता, आणि ते अस्त्र म्हणजे आपले शब्द आहेत. शब्द वापरायचा आणि सॉरी म्हणायचं, शब्द वाचायचा आणि माफ करा म्हणायचं. वापरण्यापूर्वी विचार करा ना तुम्ही. शब्दासारखं अस्त्र नाही आहे. जे अस्त्र जोडतं आणि जे अस्त्र तोडतं. जोडण्यासारखे फार कमी लोक वापरतात, तोडण्यासाठी आपण वापरतो. अगदी कुटुंबात एकमेकाला तोडतो, आपल्या संस्थेत काम करतो तिथे एकमेकाला तोडतो. म्हणून विचार करा. त्यावेळेला अश्वत्थामा म्हणाला, माझ्या वडिलांनी मला ब्रह्मास्त्र मागे घ्यायला शिकवलं नाही, पण रिडिरेक्ट त्याची दिशा बदलायला शिकवलेलं आहे. आता दिशा बदलल्यानंतर कुठलाही सुसंस्कृत माणूस ते समुद्रात टाकेल किंवा अरण्यात सोडेल किंवा पर्वतावर नेऊन टाकेल. ह्यानी कुठे सोडलं? ह्याला माहीत होतं की अर्जुन ज्यावेळेला अभिमन्यू मेला त्यावेळेला उत्तरा गर्भवती आहे. त्यांनी त्या अस्त्राची दिशा बदलली आणि हिच्या गर्भावर ते अस्त्र सोडलं. काय क्रूरपणा आहे! म्हणजे महाभारतातली सगळ्यात सुसंस्कृत व्यक्ती कोण? तुमची 2 मतं असू शकते, पण सगळ्यात असंस्कृत, सगळ्यात क्रूर, सगळ्यात दृष्ट, सगळ्यात कृतघ्न व्यक्ती कोण असेल तर अश्वत्थामा. आणि अश्वत्थामाचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगत नाही. त्याचे वडील, त्याचे मामा वगैरे सगळ्यात वरच्या जातीचे सगळे ऋषी. पण हे कसं बाळ जन्मलं बघा. तिच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र यायला लागल्यानंतर तिने कृष्णाला प्रार्थना केली, मी प्रार्थना सावकाश सांगतो, ती नीट ऐका, एवढं संकट आपल्यावर येत नाही. आता जरा काही त्रास व्हायला लागला की सर्जरी करतात, काय वाटेल ते करतात. पण हा त्या काळ आहे, 5000 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यावेळेला ते ब्रह्मास्त्र आलं. हिचा गर्भाशय आहे ज्याला आपण म्हणतो युटेरस, त्याचा दाह व्हायला लागला. आतून दाह म्हणजे जळायला लागलं. ते कृष्णा, हा कुणाला मारणार? ते कृष्णालाच म्हणणार. तिने 3 गोष्टी सांगितल्या आहेत, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट ब्रह्मास्त्राचा मान राख. तिने सांगितलं असतं न्यूट्रलाइज ब्रह्मास्त्र नष्ट करून टाक. सुदर्शन चक्र करून कृष्णाला काही अशक्य होता का? पण तिने ते सांगितलेलं नाही. माझे जे भोग आहेत आणि माझ्या न जन्मलेल्या मुलाचे जे भोग आहेत ते भोगलेच पाहिजे. जी गोष्ट आकार धारण करते ना त्याला प्रारब्ध आहे, त्याला भोग आहेत, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना दाणे दाणे पे लिखाए खाने वाले का नाम, हा प्रारब्धाचा सिद्धांत आहे. हा दाणा मी खाणार आहे. आणि लक्षात ठेवा, आपण जेवतो त्यावेळेला हात धुताना 3-4 गोटे आपण म्हणतो भाताचे पडतात ना खाली, त्यांचा प्रवास गटारातून कुठे असेल? मग नदीला मिळेल, नदीत ते तसंच राहिलं तर मासे वगैरे खातील, मग मासे त्याचा प्रवास चालू राहतो. म्हणजे ज्या दाण्यावर माझं नाव आहे किंवा माझं नाव ज्या दाण्यावर आहे त्यांचा संयोग होतो. हे विचार करा. तर तसं ती म्हणाली, कृष्णा ब्रह्मास्त्राचा मान राख, करू दे त्याला काय करायचं ते. दुसरी गोष्ट, माझ्या प्रारब्धाप्रमाणे जे भोग आहे ते भोगण्यासाठी मला शक्ती दे. तिने सांगितलं नाही, हा माझा जो दाह होतो बर्निंग और इन्फ्लेमेशन, हे नको करूस. कृष्णाला सोपं होतं की करणं, नाही केलं. तिने मागितलंच नाही. मला जो त्रास होणार आहे तो होऊ दे, माझ्या जीवनात दुःख होणार आहे ते येऊ दे.
कुंतीनं सुद्धा कृष्णाने विचारलं की मी आता द्वारकेला जाणार आहे, तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी अनेकांना विचारलं, द्रौपदीला विचारलं, प्रत्येकाला. कुंती काय म्हणाली, आमच्यावर संकटांचा वर्षाव येऊ दे, संकटांचा पाऊस पडू दे. त्यावेळेला कृष्ण म्हणतो की आत्या ती त्याच्या वडिलांची वसुदेवाची बहीण आहे, सख्खी बहीण आहे कुंती, आत्या आहे, पांडव आत्तेभाऊ आहेत, हे विचार करा. तर कृष्ण म्हणतो की तुझं डोकं फिरलंय का? आत्ता कुठे तुझ्या मुलांवरची संकटं संपलेली आहेत, आत्ता कुठे तुझ्या युधिष्ठिराला राज्याभिषेक झालेला आहे आणि तुला आणखीन संकट पाहिजेत? ती म्हणाली, का मी संकट मागते? कृष्णा लक्षात ठेव, कारण संकट आलं की कृष्णा म्हणून आम्ही हाक मारतो, हाक मारली की तू येतोस, तुझं दर्शन झालं की अपुनर्भव दर्शनम, की पुन्हा या संसारात यायला नको, आम्ही मुक्त होतो. सुखात जो सुमिरन करे तो मोठा आहे, दुःखमय सुमिरन सब करे. पाय दुखायला लागल्यानंतर आई ग म्हणतो ना, रामा देवा वाचव. विशेषतः 40 नंतर 50 नंतर सांधे दुखायला लागले की बसताना रामा 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 रामा, हे काय रामाचं नाव आहे का? नाही, पण वेदना आपल्याला स्मरण करून देते. वेदना लक्षात ठेवा, पेन, सफरिंग, त्याच्यात आपल्याला सुखात जो देवाचं स्मरण करतो तो ग्रेट, की हे सगळं तुझ्यामुळे मिळालेलं आहे, हे वैभव माझं नाहीच आहे, मीच तुझा आहे, तर काय माझा प्रत्येक श्वास तुझा आहे. आणि काय ही प्रार्थना करायला शिका. हे सद्गुरुनाथा, आपण म्हणूया स्वामी समर्था, माझा श्वास तुमचा आहे, श्वास तुमचा आहे म्हणजे माझं बोलणं, मी श्वास चालू आहे म्हणून मी बोलतोय, श्वास चालू आहे म्हणून तुम्ही ऐकताय, श्वास चालू आहे म्हणून मी झोपलोय, श्वास चालू आहे म्हणून मी उठतो, श्वास चालू आहे म्हणून जेवतो, श्वास चालू आहे म्हणून अन्नाचं पचन होतं. अशी कुठली कृती आहे सांगा की जिथे श्वास चालू नसला पाहिजे? श्वासच देऊन टाका ना समर्थांना. स्वामी समर्थान म्हणायचं माझे श्वास तुमचे आहेत, बास. मी श्वास घेतोय तुझ्यामुळे, हे गुरुदेवा, हे गुरुदेवा तुझ्यामुळे. मग त्या उत्तरेने तिसरं काय मागितलं? पहिलं, ब्रह्मास्त्राचा मान राख, मला जे भोगायचं आहे ते भोगण्यासाठी शक्ती दे. आणि ह्या पोटात जो गर्भ आहे, जे बाळ आहे वाढतंय, तुला वाचवायचं असेल तर त्याला वाचव. मी त्याला वाचव अशी प्रार्थना करत नाही. ही केवढी लहान आहे सगळ्यात. अभिमन्यू किती होतात, त्याच्यापेक्षा त्याची लहान बायको आहे उत्तरा. काय मागितलंय तिने एकही सांगितलं नाही माझी वेदना नको रे, मला सुख दे रे, माझं दुःख दूर कर रे. नाही, हे शिकायचं आहे तिच्यापासून. कुंतीने काय मागितलं? संकटांचा पाऊस पडू दे, हे शिकायचं आहे कुंतीपासून. ह्याला भक्तीच म्हणतात, की मला तुझ्याशी कायम जोडलेलं राहायचं आहे, सगळं दुःख भोगत असताना आनंदात ठेव, सगळी सहनशक्ती मला दे. आणि मग बघा जीवन कसं बदलतं ते. म्हणून पहिल्यांदा श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, श्रवण भक्तीचा आदर्श भक्त कोण असेल तर परीक्षित. पुढे येऊन बसायला हरकत नाही, किंवा एखादी खुर्ची द्या त्यांना, पाहिजे ॲडिशनल पाहिजे असेल तर. विचार करा की जरा आपण पुढे सरकूया का, म्हणजे काय होईल, कायमचं त्यांना नाही तर ही कायम डिस्टर्बन्स येईल. ठीक आहे, ज्या वेळेला आणखीन पुन्हा शाबास. परीक्षिताला 7व्या दिवशी मरण येणारे म्हणल्यानंतर पहिला निर्णय तो का घेतो? राज्याची व्यवस्था, आपले मंत्री मुलं कोण आहेत त्यांच्यावर सोपूया, आपण जाऊया गंगेच्या काठी आणि काहीही न खाता, काहीही न पिता फक्त देवाचं स्मरण करूया, मुक्त होऊया 7 दिवसात. विचार करा तुम्ही, मी मरणारच नाही तर मी खाऊ कशाला? एक तुम्हाला प्रसंग सांगतो. ज्यावेळेला भागवत सांगत होते, भागवत सप्ताह म्हणजे हल्ली आपण ज्याला 24/7 म्हणतो, तू सुद्धा जरा पुढे ये ना, म्हणजे काय होईल, बाकीच्यांना जागा मिळेल. तर 24/7 भागवत सप्ताह होता. ते म्हणतात मी ऋषी आहे, शुकाचार्य म्हणतात मी ऋषी आहे, मला मांडी घालून 7 दिवस बसण्याची सवय आहे. पण राजा, तू मांडी घालून बसायचं, तुला सिंहासनावर बसत होतात, सोन्याच्या पलंगावर लोळत होतास, तुझं जीवन चांगली चांगली पक्वान्न खात होतात, मला काही न खाता 7 दिवस राहण्याची शक्ती आहे. तेव्हा तू घरी जा, खाऊन ये, नंतर कथा सुरू करूया. जेव्हा राजा आहेस, सेवकांना सांग इथे जेवायला. तो म्हणतो कशाला वेळ घालवताय, मी मरणार नाही आहे, मला ऋषींनी शाप दिले 7व्या दिवशी मरणार आहे. मी आणखीन एक प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. आपला हा संवाद किती सुंदर आहे म्हणून सांगतो. शेवटी ते आणखीन एकदा सांगतात की माझ्या वडिलांनी म्हणजे व्यासानी ज्यावेळेला भागवत लिहिलं ते कुठल्या आश्रमात लिहिलं? बदरिका आश्रम. बदरिका म्हणजे बोरी, बेर वगैरे आपण म्हणतो ना, बोर आपण खातो ते, ती बोरीची झाडं होती त्या भागात, तिथे व्यासांचा आश्रम होता. म्हणजे भागवत लिहिताना रोज एक बोर खाऊन माझे वडील राहत होते. पण ते एक बोर खात होते. तू काहीतरी खा रे राजा,
परत तो परीक्षित म्हणतो त्याला श्रवणाची एवढी गोडी आहे, कशाला पुन्हा खाण्याचा विषय काढता ऋषीवर, नका काढू, वेळ नका घालवू, मला आणखीन ऐकायचं आहे, आणखीन ऐकायचं आहे, ऐकून ऐकून मुक्त व्हायचं आहे. हे लक्षात घ्या. हा श्रवण आहे ना, त्या श्रवणातून मुक्ती. श्रवण कुणी केलं? रामानं केलं. केव्हा केलं? विश्वामित्र आणि नंतर 14 वर्ष वनवासात ऋषींना तो विचारायचा, हा आश्रम इतका सुंदर आहे, इकडे सगळे जलाशय आहेत, झाडांना फळं वगैरे सुंदर लागलेली आहेत, इकडे पशु वगैरे चांगले येत आहे, पण आश्रमात कोणी दिसत नाही आहे. हा आश्रम इतका सुना कसा? आपण म्हणतो ना की कोणीही नाही आहे, निर्जन कसा? मग त्याची गोष्ट सांगतो, ऐक रामा. म्हणून अहल्येची गोष्ट सांगतात. इथे तो प्रसंग घडला होता. अहल्या आहे आणि रामा आपण जाऊन बघूया ना, तुझा पायाचा स्पर्श झाला तर त्या दगडातून अहल्या उभे राहणार आहे, असं वाल्मिकी रामायणात नाही आहे. वाल्मिकी रामायणात पण भक्तीचा हा विषय आहे की दगडातून जर अहल्या निर्माण होते तर माझ्यासारख्या दगडाला जर सद्गुरूंचा पाय लागला तर माझा उद्धार नक्की होईल. कारण मी दगडा इतका वाईट नाही आहे, दगडा इतका कठोर किंवा कठीण नाही आहे मी. पण हा एक विचार घ्या. रामाने पुढे प्रश्न विचारले की आता हे वास जो येतोय तो कशाचा वास आहे? मग ते सांगतात, एक 2 राक्षस होते, त्यांना मारलं, त्यांचं मांस होते, इथे तो सगळा दुर्गंध आहे, आपण इथे ऋषींना भयमुक्त करूया, इथे आश्रम चालू ठेवूया, इकडे लोकांना शेती करू द्या आणि मग फुलं वगैरे आल्यानंतर सगळा सुगंध येऊन जाईल. राम तसाच युधिष्ठिर 12 वर्ष वनवासात होता. 12 वर्ष त्याच्या अवतीभोवती ऋषी होते आणि तो ऋषींना प्रश्न विचारत होता, ऋषी उत्तर देत होते. म्हणजे राम काय, युधिष्ठिर काय, मुख्य म्हणजे परीक्षित 7व्या दिवशी तो मुक्त झालेला आहे. आपण बघितलं ना, सर्पदंशाचा शाप आहे तो त्याच्या आधी मुक्त होतो. त्याची प्राणज्योत शुकदेवांच्या प्राणज्योतीत विलीन होते. तो मरून खाली पडतो. त्या क्षणी तो त्या म्हणतो की हे भिक्षुका, तू तक्षक आहेस, सापांचा राजा आहेस, तू दंश करायला आलेला आहेस, माझ्या प्रेताला दंश कर आणि तो ऋषींचा शाप खरा कर. हे अगदी लक्षात घ्या की शाप देहापुरता आहे. प्रारब्ध भोग किती भोगू? अरे देहाचे भोग आहे, मनाकडे आणि बुद्धीकडे कशाला ते ट्रान्सफर करायचे? म्हणून जो कॅन्सर झालेला पेशंट बुद्धीकडे नेतो ना, तो मरण्यापूर्वी अनेकदा मरतो. आता काही उरलं नाही आहे, मुलीचं काही लग्न झाले नाही, हे झाले नाही, मरण्यापूर्वी मरतो तो, लक्षात ठेवा. पण जो बुद्धीकडे जातच नाही, कॅन्सर देहाला झालेला आहे, महारोग देहाला झालेला आहे, मनाकडे कशाला नेऊ? एड्स देहाला झालेला आहे. पहिल्यांदा ज्या लोकांना एड्स झाला ते खचून गेलेले होते, नंतर ते म्हणाले एड्स माझ्या देहाला झालेला आहे. बरोबर, मनाला कुठे एड्स झाला आहे? मनाला कुठे रोग होतो? मनाला चिंता वगैरे आपण लावून देतो, मनात ताण स्ट्रेस निर्माण करतो, आपण निर्माण करतो. आपण म्हणजे बुद्धी निर्माण करते. जी बुद्धी मन तणावाखाली आणते, मनावर प्रेशर आणते, मन सतत दुःखी ठेवते, ती बुद्धीच जर आपण सुधारली तर. भक्ती ही बुद्धी सुधारण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. कसं ते पुढे बघूया. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. श्रवणानंतर कीर्तन करी, कीर्तने नारदासारखाची. अखंड नारायण नारायण म्हणत जो जातो त्याला कीर्तन म्हणलेलं आहे. आणि त्रिखंडात जायचे, पाताळात असायचे, पृथ्वीवर असायचे, आकाशात असायचे, सगळीकडे नारायण नारायण. आणि नारायणाची कीर्ती ते सगळीकडे सांगायचे. अरे काय राक्षस आहेस तू, जरा चांगला वाघ माणसासारखा. हा जो भाग आहे याला कीर्तन म्हणतात, हे लक्षात ठेवा. कीर्तन भक्ती म्हणजे जी कीर्ती आहे लोकांची ती लोकांपर्यंत पोचवायची. कीर्तनकार निरनिराळ्या गोष्टी सांगतात, हे करतात, हेच आहे ना. आपण आत्ता काय बघतोय? आपण आत्ता रामदासांची कीर्तीच बघतोय, कीर्तनच करतोय रामदासांवर. तर कीर्तन नारदासारखं केलं पाहिजे, अखंड कीर्तन. आपल्याला सुद्धा अखंड कीर्तन, काही हरकत नाही. हां, इकडे पुढे त्यांना खुर्ची द्या, कम घ्या. अखंड कीर्तन करायला पाहिजे. हे अखंड कीर्तन कसं जमेल? तोंडाने जमणारच नाही, मनात सतत आठवा ना. अरे काय सुंदर होते शुकदेव, चरित्र आठवूया. अरे काय सुंदर. बसमध्ये जाताना हे करताना एकतर श्रीराम जय राम जय जय राम, एकतर स्वामी समर्थ समर्थ मंत्र, कुठला तरी मंत्र, आणि नसेल ती कीर्तन आठवूया की. किंवा हल्ली गुगलवर सगळ्या कथा तुम्हाला मिळतात. आत्ता मी सांगितलेल्या सगळ्या कथा गुगलवर आहेत, यूट्यूबवर आहेत. पण गुगलवर तुम्हाला ऑथेंटिक मिळतात जास्त, आणि खाली एडिटेड रेफरन्स हे सगळं दिलेलं असतं. चांगले रेफरन्सेस तुम्हाला मिळतात. पूर्वी आम्हाला एन्सायक्लोपीडिया खंड घेऊन जावे लागायचे. इथून जर मडगावला जायचे, मडगावून पणजीला जायचे, तर एवढे ते खंड, कारण त्याच्यात रेफरन्सेस होते. जर एखादा जरद कारू नावाचा कोण होता? जरद कारू
मला माहीत नाही, आता फक्त जरत्कारूचं स्पेलिंग लिहिलं की मला गुगलवर सगळी माहिती मिळते. चित्र असेल तर राक्षसांची जुन्या चित्र नाही, पण चित्र असेल तर चित्रही मिळतं. आणि काय पाहिजे, एका क्लिकमध्ये फक्त मला जरत्कारू मिळून जातो. घटोत्कचाची आई वगैरे मला मिळतात. नंतर घटोत्कच मधल्या काळात कुठे होता? घटोत्कच युद्धात आला, मेला, जन्मला, त्यावेळेला भीम आणि त्याची आई जी फार मध्ये काय झालं घटोत्कचाचं, क्लिक करा, घटोत्कचाचं संपूर्ण जीवन येईल. आणि ते इतकं सुंदर जीवन सांगितलेलं असतं, हिंदी, मराठी अँड इंग्लिश. आणि काय करायचं, तो रेफरन्स माझ्या खिशात असतो. चांगल्या कामासाठी आपण जर वापरायचा ठरवला तर मोबाईल इज आवर बेस्ट फ्रेंड, स्मार्टफोन. आणि नाहीतर ही इज आवर वर्स्ट एनिमी. तो चांगल्यात चांगला मित्र आहे किंवा वाईटात वाईट शत्रू आहे. वाईट काय वाटतं की शत्रू म्हणून आपण तो जास्त बघतो, बघू नये ते बघतो, ज्याचा मला उपयोग नाही ते ऐकत राहतो आणि माझा मेंदू शिणवून घेतो. ॲट द एंड ऑफ द डे आपण म्हणतो माय ब्रेन इज टायर्ड, माय माइंड इज टायर्ड. आपण म्हणतो आय एम टायर्ड. नाही, शरीर थकतं, मन का थकायला पाहिजे? पहाटे 5 वाजता माझी ब्रेन ॲक्टिव्हिटी और ब्रेनची एनर्जी लेवल जेवढी आहे तेवढीच रात्री 11 वाजता असेल. आय हॅव लिव्ड द डे. आपण लगेचच शक्ती घालवून टाकतो. शक्ती येते कमी, जाते जास्त. सो वी आर नेगेटिव्ह, एनर्जी लेवल नेगेटिव्ह. मग ऑफिसमधून आल्यानंतर बॅगा टाकायच्या, दमले, जरा बसू दे, हे करू दे, का? आणि तुमचं मन जर तुमच्या ताब्यात असेल, बुद्धी जर तुमच्या ताब्यात असेल तर शरीर ताब्यात राहील. लोकांनी तपश्चर्या केली ती अशीच केली. सायंटिस्ट वगैरे लॅबोरेटरीमध्ये रात्रंदिवस एक्सपेरिमेंट्स करतात, ते असेच करतात. म्हणून सांगितलं काय, श्रवणी जसा परीक्षितासारखं श्रवण रामदासांनी केलं. रामदासांनी 12 वर्ष श्रवण केलं हो. दुपारी कीर्तन आणि प्रवचन नाशिकला असायचं. या मंदिरात त्या मंदिरात केवढं ऐकलं त्याने. मग त्यातून पुढे त्यांनी निरनिराळे वाङ्मय केले, ग्रंथ लिहिले. मनाचे श्लोक काय आणि दासबोध काय हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ श्रवणातून निर्माण झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. नंतर श्रवणानंतर करी कीर्तने नारदासारखं. आता नामस्मरण. नामस्मरण कोण? शंकर. शंकरा चांगलं सुंदर नामस्मरण नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे, कारण तुमच्या लक्षात राहील. आज घरी गेल्यानंतर ही कथा सांगा. काय झालं की देवांच्याकडे अमृत होतं आणि देवांचे जे गुरु होते भृगु ऋषी, त्यांची जी पत्नी होती ती दुष्ट शक्ती तिच्यात यायला लागल्यामुळे इंद्राने तिला मारून टाकले. भृगु ऋषी महान होते, त्यांनी क्षमा केली इंद्राला. पण शुक्राचार्य तसे नव्हते. त्यांची जी भृगु ऋषींची आई, तिचा मुलगा शुक्राचार्य, भृगु ऋषींचा पुत्र शुक्राचार्य, सगळे देवांकडे होते. त्यावेळेला म्हणाले, माझ्या आईला जर देवांचा राजा इंद्र त्यांनी मारलेलं आहे तर मी राक्षसांच्याकडे जातो. आणि राक्षसांनी जिंकावं, कारण राक्षस आणि देव यांच्यात युद्ध होत होती, लढाया होत होत्या. युद्ध मोठा शब्द आहे. तर मी संजीवन मंत्र सिद्ध करेन. आणि त्यांनी असा मंत्र सिद्ध केला की तो म्हणून पाणी की प्रेत जिवंत व्हायचे. पण राक्षसांचं सैन्य कितीही राक्षस मेले तरी संजीवनी मंत्र म्हणून शुक्राचार्य जिवंत करायचे. देवांचा पराभव व्हायला लागला. देवांकडे अमृत होतं, त्याचं काय झालं? गरुड हा मातृभक्त आहे, लक्षात ठेवा. त्याच्या आईला, आता एकातून एक गोष्टी सांगाव्या लागतात, आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. पण त्याच्या आईला तिच्या बहिणींनी कैदेत ठेवलं होतं आणि सांगितलं देवांकडचं अमृत आणून दे, कारण तिची मुलं म्हणजे साप, विषारी, माझ्या मुलांचं विष घालवायचं असेल तर मुलांना अमृत दिलं पाहिजे. गरुड म्हणलं ही फार मोठी समस्या आहे, मला आईला तर सोडवायचं आहे आणि त्यांना अमृत तर द्यायचं नाही आहे. मग गरुडाने एक योजना केली. गरुडाने अमृताचा कुंभ आपल्या चोचीत धरला आणि तो आला. मध्ये सागर होता मोठा, त्या सागराच्या पलीकडे तिला बंदीत ठेवलं होतं. तर तिला गेले, विनता तिचं नाव, म्हणून गरुडाला वैनतेय, वैनतेय म्हणजे विनतेचा मुलगा, द्रौपदेय द्रुपदीचा मुलगा, हे सगळ्या गोष्टी आहेत, एक लक्षात घ्या. तर तिथे आल्याबरोबर ती म्हणली अमृताचा कुंभ खाली ठेव, आधी माझ्या आईला मग दे. आईला त्यांनी आल्याबरोबर आईला त्यांनी बोलवलं, चोचीत अमृताचा कुंभ आहे तो खाली ठेवला. आणि ज्या वेळेला सगळे सर्प त्या अमृताच्या कुंभाकडे गेले, लक्षात ठेवा, त्यावेळेला गरुडाने एकदम तो अमृताचा कुंभ उचलला, आपल्या आईला आपल्या पाठीवर बसवलं आणि गरुड वेगाने निघाला. साप काय करू शकणार आहे? आईने मात्र एक सांगितलं, तिने दर्भाची चटई, शेंद्री म्हणतो ना, आणि ती अशा गवताची होती की ते गवत धारदार असतं. म्हणजे तुम्ही भट वगैरे घेऊन येतात बघा, ते गवत असं केलं तर रक्त येतं, इतकं धार असते त्याला. तर त्याची ती चटई होती. ती आई काय सांगते त्याची की ह्याच्यावर अमृत सांडलं असेल, तुम्ही चाटा. कुणाला सांगते? आपल्या सर्प मुलं आहेत तिचे,
साप चाटतात तिथे अमृत सांडलेलंच नसतं. गरुडाने तो ठेवल्यासारखा केला, उचलला, सांडलेलं नव्हतं, पण त्या गवताला चाटल्यामुळे सर्पाची जीभ मात्र दुभंगली. सापाची जीभ बघा नाही, तिचं स्प्लिट टांग, अशा कितीतरी गोष्टी आहेत. सापाची जीभ का झाली त्याला हे एक कारण आहे, तर सोडा, विसरून जा. मग अमृताचा कुंभ घेऊन आला. वाटेत काय झालं कोणास ठाऊक, पण त्याच्या चोचीतून तो अमृताचा कुंभ निसटला, समुद्रात पडला, समुद्राच्या तळाशी गेला. आता अमृत मंथन आपण जे बघतो ते अमृत मंथन करायला पाहिजे. त्यांनी देवानी राक्षसांनाही सांगितलं तुम्हालाही अमृत मिळेल, आपण अर्धं अर्धं वाटून घेऊया. ज्या वेळेला ते मंथन करायला सुरुवात केली, त्याला रवी आपण टाक वगैरे घुसळतो माहीत आहे, त्याला चर्नर असतो, त्याला आपण मंथा म्हणतो, मंथन किंवा रवी कोकणीत मराठीत. आणि ती दोरी असते, त्याला असं करायला नको का? तर ती दोरी वासुकी नाग आहे, लक्षात ठेवा. वासुकी म्हणजे सर्पांचे जे अनेक राजे आहेत. तक्षक नावाचा राजा आहे, शेषशाही शेष नावाचा महत्त्वाचा नाग आहे, आणि हा वासुकी हा एवढा म्हणजे वाटेल तेवढा मोठा होऊ शकतो. तुम्ही आज गुगलवर एवढं तरी बघा, जगातल्या ज्या मोठ्या ट्रेन्स आहेत त्याच्यात वासुकी नावाची ट्रेन, हे सगळं गेल्या 10 वर्षात झालं आहे, पण आपल्यापर्यंत पोचलंच नाही आहे. हे लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवल्याच जात नाहीत आणि फक्त एकमेकाच्या विरोधात बोलतात वगैरे, सगळ्यात वाईट वाटतं कधी कधी. ही वासुकी बघा ना तुम्ही, जिथे कोल माइन्स आहेत त्या कोल माइन्सकडून जिथे आपलं थर्मल सेंटर आहे एनर्जी तयार करायचं, फक्त तिथे जाते. तिला जवळजवळ 600 डबे आहेत, 600 बोगीज. संपत नाही. 100 डबे झाले की म्हणतात 1 झाला, नंतर 2 झालं, म्हणजे दुसरं इंजिन. तिला इंजिन्स किती लावावी लागते, आणि ती अशी सापासारखी जाते, बऱ्याच वेळेला स्ट्रेट जाते, म्हणून तिला नाव ठेवलं आहे वासुकी. वासुकी हा सर्प आहे. त्याने तो मंथन करायला लागल्यानंतर पहिल्यांदा विष बाहेर आलं. हे लक्षात ठेवा. मला जर पहिली रँक मिळवायचे तर फर्स्ट डेपासून अभ्यास केला पाहिजे. मी जर SSCला किंवा 12वीला असेल, रात्री जागून किंवा सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे. हा जो त्रास आहे ना त्याला विष म्हणलेला आहे. मला यश मिळवायचं आहे ना, यश हे अमृत आहे. त्या आधी विष पचवलं पाहिजे, आधी त्रास केले पाहिजेत. एक्सपेरिमेंट्स किती अनसक्सेसफुल होतात. तो सगळ्यात चांगला बॉटनिस्ट, त्याने कितीतरी प्रयोग केले. त्याला एक वंडर प्लांट तयार करायचं होतं. ही सक्सीडेड हा. त्याला त्यांनी नावसुद्धा ठरवलं होतं पोमॅटो, म्हणजे पोटॅटोज इन द ग्राउंड अँड टोमॅटोज ऑन अबव. एकाच झाडाला, म्हणजे काय मजा आली असती नाही, एकाच झाडाला टोमॅटो अँड पोटॅटो. त्यांनी ल्युथर बर्बँक्स त्याचं नाव, तो बॉटनिस्ट होता. त्यांनी यशस्वी झाल्यावर फोटो काढायला सगळे TV चे वगैरे कॅमेरे गेले. त्यावेळेला तो म्हणतो माझा फोटो काढायचा आहे ना, यस, हे माझं सक्सेसफुल प्लांट आहे, इथे काढू नका, टेरेसवर या. टेरेसवर 500-600 प्लांट्स पडली होती, अर्धवट झालेली, मोडलेली, पडलेली. हे इतके माझे प्रयोग अयशस्वी झाले, म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला. तुम्ही फक्त यशाच्या अमृताचं स्वागत करायला आलाय, पण अपयशाचं विष मी जे पचवलं, लोक म्हणत होते वेडायस तू, असं कधी झाड असतं का? त्यांनी तेवढ्यापुरतं तयार केलं, नंतर ते झाड टिकणं, त्या झाडाला रोग न होणं म्हणून सोडलं. पण पोमॅटो तुम्ही गुगलवर बघा, ल्युथर बर्बँक्स हे नाव काढा, सुंदर तुम्हाला सगळं मिळेल. पण पहिल्यांदा इतकं रात्रंदिवस करावं लागलं. दुसरी आपली मेरी क्युरी, मी सायंटिस्टची उदाहरण तुम्हाला देतो आहे, भक्तीचंच उदाहरण आहे. तिला एक प्रकाश दिसायचा. तो म्हणतो धिस इज अ न्यू एलिमेंट, आत्तापर्यंत माणसांनी शोधून काढलेलं नाही आहे. रेडियम तिने नाव ठरवलं होतं. पण ते कसं काढायचं? डांबर तुम्हाला माहीत आहे ना, असे काहील भरून डांबर घ्यायचं, ते तापवायचं, त्याची वाफ करायची, ते वाफ घ्यायची, परत त्याचं लिक्विड डांबर करायचं. म्हणजे पहिल्यांदा मोठी काहील, नंतर छोटी काहील, नंतर बकेट, नंतर आयदन, पातेल आपण म्हणतो ना, तोप वगैरे, असं करत करत एक क्रिस्टल. आणि ही सगळी प्रोसेस करताना कॅन्सर नक्की होणार. ती घाबरली नाही. हे केवढं विष आहे, हे विषच होतं तिचा प्रयोग, म्हणजे अगदी लक्षात ठेवा. आणि एक दिवस ज्या वेळेला तिला दिसलं त्यावेळेला ती बाळाला झोपवत होती. ती नवऱ्याला सांगते प्लीज, हे झोपायला आलेलं आहे, प्लीज लल द बेबी टू स्लीप, त्याला झोपवतो. मला खाली जी माझी लॅबोरेटरी आहे तिथे निळा प्रकाश दिसतोय. त्याला ध्यास लागला होता. ती इतक्या वेगानं खाली गेली, दार उघडलं तर सगळी खोली निळ्या प्रकाशाने भरून गेली होती. आणि रेडियम हा जो ते आतून बाहेर प्रकाश टाकणारा जे सबस्टन्स आहे तिला मिळाला होता. तिला नोबेल प्राईज मिळालं, तिच्या नवऱ्याला नोबेल प्राईज मिळालं, आणि तिच्या मुलीला नोबेल प्राईज मिळालं. एका कुटुंबात 3 नोबेल प्राइजेस हे रेकॉर्ड आहे की. आपल्याला कधीतरी 100 वर्षातून एखादं मिळतं आणि आता मिळत राहतील.
बुद्धी नाही आहे, कष्ट करायची तयारी नाही आपल्याकडे. आपण खूप आळशी राष्ट्र आहोत. आपल्याला काम कमीत कमी करायला आवडतं. जरा काम चुकवायला मिळालं तर आपल्याला आणखीन हवं असतं. सगळे आपण ते आहोत. आपल्याकडे बुद्धी कमी नाही, टॅलेंट. बापरे, टॅलेंट हंट करायला गेल्यात इंडिया विल बी द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड. मग आपण का नाही फर्स्ट? कष्ट करत नाही. कष्ट म्हणजे विष आहे, अमृत आहे. मध्ये आणखीन एक पदार्थ येतो, सौरव, दारू ज्याला म्हणतात ते, मदिरा. आता यश मिळालेलं आहे. SSCला मी पहिला आलेलो आहे. मग आय एम फ्लोटिंग नाव. हे करता करता काय, मी परत खड्ड्यात जातो. यश पचवायला पाहिजे. यश डोक्यात शिरता कामा नये. यशाची झिंग आहे, यशाची नशा आहे, बरोबर. पण तरीसुद्धा यश, मी आय हॅव डायजेस्टेड माय सक्सेस अँड नाव आय हॅव अचीव्ड सक्सेस. मग अमृत मिळालं तुम्हाला. हे अमृत देवांना मिळावं. राक्षसांना सोरो, दारू दिली ती राक्षसांना दिली. पहिलं हलाहल नावाचं जे विष निघालं. आपण रोज आरती म्हणतो शंकराची. देवी दैती दानव मंथन जे केले, दैती मंथन जे केले, त्या माझी अवचित हलहल हलाहल विष जे उठले ते त्वा आहे शंकरा. असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. अत्यंत गोरा देव, अत्यंत सुंदर देव, अत्यंत तेजस्वी देव शंकर आहे. पण त्याचा कंठ मात्र निळा झाला, कारण त्यांनी जे विष प्यायलं ते विष त्याने इथपर्यंतच ठेवलं. खाली गेलं असतं तर काही खरं नव्हतं. पण तो योगी आहे. योगाच्या बळावर इथपर्यंतच विष ठेवलं. पण इथे मात्र दाह सुरू झाला. हे मी तुम्हाला आज सांगतोय का, कारण मुद्दामून नाही का, यश पचवणं अवघड असतं. एकदम दारू विष होऊन जाते तसं. म्हणून पहिल्यांदा विष. त्यावेळेला लोकांनी सांगितलं, अरे हे होत आहे ना, बर्फ लाव, बर्फ. तो म्हणतो बर्फ कशाला, मी हिमालयातच जाऊन राहतो, सगळाच बर्फ आहे तिकडे. पण बाहेरून त्याला बरं वाटलं. आतला जो दाह आहे ना, त्याला उत्तर नाही मिळालं. मग कोणी सांगितलं की सर्प थंड रक्ताचे असतात, कोल्ड ब्लडेड. त्यांनी सर्पाचा स्कार्फ घातल्यासारखे सर्प गळ्यात घातले. कुणी सांगितलं की चंद्र थंड असतो म्हणून डोक्यावर त्यांनी चंद्र धारण केला. कुणी सांगितलं सतत अंगावरून पाणी गेलं तर तुला थंड वाटेल म्हणून गंगा धारण केली. सतत शॉवर बाथ करणारा आमचा शंकर आहे घेऊ. पण बाहेरून त्याला बरं वाटलं, हे मुद्दामून लक्षात घ्या. आतला दाह, काल आपण जे म्हणलं होता की माझा बॉयफ्रेंड तुझ्यापेक्षा चांगला आहे म्हणून जलन केव्हा रे ये, हा ही जलन कुठे होते, मनात होते. लक्षात ठेवा, हे शरीर नाही आहे, आतला दाह आहे. त्याच्यावर औषध काय? कुणी सांगितलं बेलाची पानं. हा भोला शंकर, आवड तुला बेलाची वगैरे आपण गाणी म्हणतो. त्यांनी बेलाच्या पायाचं अंतरुण केलं, बेलाचं पांघरुण केलं, त्याच्यात झोपला. बाहेरून बरं वाटलं, आतला दाह, इनर बर्निंग इन्फ्लमेशन थांबलं नाही. आता शेवटचा प्रयोग, राख. राख अंगाला छाप सगळी, कारण राख म्हणजे सगळी उष्णता गेल्याशिवाय राख तयार होत नाही, माहीत आहे तुम्हाला. आणि राख जाळता येत नाही. तर ती सगळी राख अंगाला लावली तरीही नाही. आणखीन एक सुचवलं की आतली हीट शोषून घेतो रुद्राक्ष. म्हणून इकडे रुद्राक्ष, इकडे रुद्राक्ष, इकडे रुद्राक्ष, सगळीकडे रुद्राक्ष घातली. त्याचं आतलं बर्निंग थांबलं नाही. शेवटी नारायण नारायण करत नारद आलेले आहेत. नारद म्हणाले, शंकरा तू एक चूक करतोयस, आपण ही चूक करतो की माझं मन जर खचलेलं आहे, कारण त्याची सगळी मनाची औषधं शरीराला देतात. अगदी तुम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलात आणि वेडाला त्याला झटके येत आहेत तर त्याला शॉक्स दिले जातात. ते सुद्धा त्याच्या देहाला. मन काय, मनाचा कधी एक्सरे काढणार आहात, मनाचा MRI, मनाचा स्कॅन नाही करता येणार आहे, मनाचा फोटोग्राफ काढता येणार नाही, मनाला इंजेक्शन नाही देता येणार, मनाला काही तुम्ही निरनिराळे ट्रान्सप्लांट करतात असं तुमचं मला हार्ट देता येईल, मन नाही देता येणार. माझं मन मलाच बदलता येतं किंवा गुरु बदलतो. एक फार सुंदर प्रसंग आहे. युद्ध टाळायचं असेल ना कृष्णा, कोण म्हणते दुर्योधन, तर मला युधिष्ठिरासारखा बनव. माझं मन बदल आणि माझं मत बदल, माझी दृष्टी बदलून टाक. सध्या मी दुष्ट दृष्टीचा आहे ना, चांगली दृष्टी युधिष्ठिराची कर. 2 युधिष्ठिर झाले, एक तो युधिष्ठिर आणि एक मी युधिष्ठिर. तू मला बदललंस. 2 युधिष्ठिर झाले तर युद्ध टळे. 2 मी दुर्योधन राहिलो आणि युधिष्ठिर एक राहिला, युद्ध अटळ आहे. लक्षात ठेव. कृष्णाने त्याला काय उत्तर दिलं, अरे मन आणि मत बदलण्याचं काम आमचं नाही, आम्हाला देवाचा अवतार म्हणतात. आम्ही 100 वेळा सांगतो, ऐकलं नाही तर ठार मारतो. शिशुपालाला तू बघितलंयस ना, तू होतास ना त्यावेळेला हजर. 100 वेळा त्याचे पाप क्षमा केले, मारून टाकलं. रामाने रावणाला शेवटपर्यंत युद्ध सुरू उद्यापासून होणार आहे, आदल्या दिवशी त्याने पाठवलेलं आहे की जाऊन जरा सुग्रीवा सांगून ये की सीतेला पाठव आणि लंकेचं आणि स्वतःचं रक्षण कर. ऐकलं नाही रावणाने.
आणि मारून टाकलं. आम्ही देवाचे अवतार आहोत. आम्ही मन आणि मत बदलू शकत नाही. मन आणि मत बदलतात गुरु, मन आणि मत बदलतात ऋषी मुनी साधू संत, हे मन बदलतात. यांच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. नारद हे देवाचे अवतार नाही आहेत, नारद हे गुरु आहेत. नारद हे गुरूंचे गुरु आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरुच बदलू शकतो. आपण गुरुच्या पायाशी बसलेलो आहोत. हा सगळा विषय गुरुच्या साक्षीनं, गुरुच्या प्रेरणेनं आपण मांडतोय. आणि गुरु मन बदलू शकतो. काय किती दुष्ट माणूस असला, तो जर गुरुच्या सहवासात गेला, सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर उपासना केली, तर दुष्ट माणूस सज्जन होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. कारण सत्संगती याच्याशिवाय आपल्या सध्या सत्संग चालू आहे. सत्संग म्हणजे सत्संगती, संगती म्हणजे कंपनी, आणि सत म्हणजे गुड. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. चांगली कंपनी असेल तर तो चांगली मुलगी आहे, लग्न करायला हरकत नाही. पण बघा तिच्या मैत्रिणी वाईट आहे, तेव्हा लग्न करण्यापूर्वी सगळी माहिती काढा. कंपनी महत्त्वाची आहे. आपली ही कंपनी किती सुंदर आहे हो. कंपनीला संघ म्हणतात, संगत म्हणतात, सांगाती वगैरे शब्द माहीत आहेत ना तुम्हाला. इट इज कंपनी. सत्संग, सत्संगापेक्षा औषधच नाही आहे चांगलं माणूस होण्यासाठी, हे लक्षात ठेवा. म्हणून करी कीर्तने नारदासारखं कीर्तन भक्ती झाली. पुढे स्मरण भक्ती, वाल्यासारखं स्मरण. वाल्या किती दुष्ट होत आहे. काल बघितलं, त्यांनी नवरा आपल्या बायकोला विचारलं, मुलांना विचारलं, माझ्या पापात सहभाग यावा, नाही म्हणाले. मग त्याला पश्चात्ताप एवढा झाला, मग आता मी काय करू, इथेच बस आणि तू उलटा मंत्र म्हण, मरा इति जप सर्वदा, असं त्या अध्यात्म रामायणात आहे. कारण तुला राम शब्द मंत्र देण्याचा मला अधिकार नाही आहे, कारण तू शिकलेला नाही आहेस, तू दुष्ट आहेस, तू पापी आहेस, तू लुटारू आणि मारेकरी होतास. अशा वेळेला मी तुला उलटा मंत्र देतो की पुन्हा पुन्हा म्हणल्यानंतर तोच उलटा होतो. मराम राम 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 झालं ना, राम ऐकेल तो मंत्र, तू मरा सुरुवात कर आणि राम होईल. 12 वर्ष बसला तिथे, त्याच्याभोवती वारुळ निर्माण झालं. त्या वारुळाला संस्कृतमध्ये वल्मीक म्हणतात. आणि नारद विसरले हा प्रसंग. ज्यावेळेला यायला लागले त्यावेळेला सगळीकडे राम राम, झाडातून राम, दगडातून राम, वाहणाऱ्या पाण्यातून नाम, सगळीकडून नाम ऐकवायला लागलं. ते म्हणाले कोण साधू इथे तपश्चर्या करतोय. आणि बघितलं तर त्या वारुळातून आवाज येतोय. नारदाने आपली वीणा घेतली आणि त्या वीणेने ते वारुळ फोडलं. तर आत एक ऋषी बसलेले आहेत, त्यानं उठवलं आणि वल्मीक म्हणजे रोयण, आपण कोकणीत म्हणतो ना रोयण, वारुळ, त्यातून उठले म्हणून त्यांना वाल्मिकी नाव ठेवलं. भो वाल्मिक, हे वाल्मिकी तुला नमस्कार, तुझ्यामुळे जगाचं कल्याण होणार आहे. 12 वर्षापूर्वी बसला आणि उठला, म्हणजे बसला त्यावेळेला वाल्या होता, उठला त्यावेळेला वाल्मिकी झाला होता. उठला नाही मधल्या काळात. हे विचार करूया आपण, हे आपल्याला जमणार आहे का? आपल्याला इतकं जमणार नाही, पण आपल्याला इतकं करण्याची गरज नाही. कारण वाल्या इतके दुष्ट आहोत का आपण? साधं झोल्लो मारपाक आपण म्हणतो ना, आपल्याला भीती वाटते. आपण काय मारू शकणार आहे सांगा बरं? त्यांनी किती माणसं मारली होती काल बघितलं आपण, विचार करा तुम्ही. म्हणून कीर्तनं नारदासारखी रामदास कीर्तनं करत होते आणि त्या कीर्तनांचे समास झाले ना, हे 200 समास आहेत ना, त्यातली 100-150 त्यांची कीर्तनं असतील, 100 तर नक्कीच असतील. त्यांनी लिहिलं फार थोडं किंवा कीर्तनाची टिपणं होती, मग त्यावर आधार करून समास तयार केले. कीर्तन करायचं तर रामदासाने, नामस्मरण घ्यायचं तर रामदासाने. रामदास हे नाव घेतलं कारण रामा तू दिलेलं आहे, सर तुझा मंत्र मी अखंड म्हणतोय. मी रामाची मंदिरं स्थापन केली, रामाचे उत्सव सुरू केले, मंदिरांची व्यवस्था लावली आणि सगळीकडे राम नामाचा प्रसार केला. रामा मी धन्य झालो. हा जो भाव आहे ना, हे रामासारखं त्यांनी नाम घेतलं, नामस्मरण त्याच्यासारखं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं कदर्यूचं एक उदाहरण दिलेलं आहे की नाम घेत, देवाला शरण जात, मनाची शांती आणि आनंद कसा राखायचा. कदर्यू हा एक सावकार आहे. तो सावकार अत्यंत दुष्ट आहे. आणि सावकारचं काम काय माहीत आहे ना, की तुम्ही संकटात असलात की तुम्ही दागिने ठेवतो, भांगर आपण म्हणतो, मला एवढे पैसे दे, आईचं ऑपरेशन करायचं आहे, जमीन तुझ्याकडे ठेवतो, मला पैसे दे, मुलाचं शिक्षण करायचं आहे. म्हणजे तुमची संकटानं तुमच्यावरती माझी संधी आहे. हा किती दुष्ट व्यवसाय आहे सांगा बरं. तुम्ही जेवढे जास्त संकटात तेवढा माझा जास्त फायदा. बायकोचं ऑपरेशन असेल तर एवढं तुम्ही, आईचं ऑपरेशन आहे, मग तुला मी लुबाडणार. हा जो सावकार आहे, लोक त्याला किती त्रास द्यायचा विचारात असतात, पण त्रास देत नाहीत, कारण त्यांनी प्रत्येकाला कर्ज दिलेलं आहे. प्रत्येकाचं घर, शेत, भांगर, सगळं आहे त्याच्याकडे. ते करून त्यांनी पैसे दिलेले आहेत. लोक त्याला मदत मागतात, पण त्याला शिव्या देतात, त्याला शाप देतात. शेवटी काय होतं, हा एकदा साधूकडे जातो. साधूकडे गेल्यानंतर त्याला शांत वाटतं.
तो काही वर्ष साधूची सेवा करतो, लोकांची गैरसोय होते, पण हा दुष्ट माणूस गेला, कारण तो खूप त्रास द्यायचा. तुला पैसे द्यायचे, तुझ्या बायकोनी माझ्याकडे काम केलं पाहिजे, तू तरी पैसे भरत नाही आहेस, तर तुझी मुलगीसुद्धा कामाला लागली पाहिजे. आपण ज्याला बॉन्डेड लेबर म्हणतो तो दुष्ट होता. साधूकडे सेवा केल्यानंतर त्याचं मन एवढं बदललं, तो म्हणतो की आता मला तुम्ही आदेश द्या, मी गुरुदक्षिणा काय देऊ तुम्हाला, तर तू ज्या गावातून आलास त्या गावात जा आणि जा, मी आलेलो आहे कदरयुग, तुझ्याकडे काही नाही आहे, तू भगवा वेश घातलेला आहेस. अशा वेळेला ज्यांना तुला मारायचं आहे, शिव्या द्यायच्या आहेत, तुडवायचं आहे, तुझ्या अंगावर थुंकायचं आहे, थुंकू देत, त्यांना करून घेऊ दे त्याचा. त्यांना सांगा मी हा साधूचा वेश तुम्हाला वाटतोय तो काढून ठेवतो, नुसती लंगोटी मला त्याला लोक एवढे मारतात, रस्त्यातून फरफटत नेतात, त्याच्या अंगावर थुंकतात, नको तितक्या शिव्या देतात, चाबुकाने फटके मारतात, सगळं का प्रकारचं. हा शांत आहे, कारण मी केलेल्या कर्माचं हे फळ आहे. मी तुला त्रास दिला आहे, तू मला तुडवतोयस, काही हरकत नाही. म्हणून कदर्यू परी शांती ज्याचे सुखाची. समर्थानं मारलेलं एकदा, समर्थ शिष्यांबरोबर निघाले, त्यांना वाटेत ऊसाचं शेत लागलेलं आहे, शिष्यांना भूक लागलेलं आहे. समर्थ म्हणत मी भुकेवर विजय मिळवलेला आहे, पण तुम्हाला खायचं असेल तर ऊस खा. मग ते शिरले शेतात, ऊस खायला लागले. इतक्यात ऊसाच्या शेताचा तो राखणदार आला. तो म्हणतो कुणाच्या परवानगी? ते म्हणाले आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं. कोण आहेत गुरु? समर्थ नुसते लंगोटे घातलेले. त्यांनी चाबूक घेतला आणि समर्थानं एवढं मारलं की संपूर्ण पाठीवर चाबकाचे वळ उठले. चाबूक म्हणजे व्हिप लॅशेस, एवढं मारलं त्यांना. आणि नंतर त्यांना शिवाजी महाराजांच्याकडे जायचं होतं. गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले कुणी मारलं तुम्हाला? मी तुम्हाला गुरुस्थानी मानतो, कुणी मारलं त्याचं नाव सांगा, मी त्याला ठार मारतो. त्यावेळेला म्हणाले मी नाव सांगतो, तू त्याला इकडे बोलव, त्याला काय शिक्षा द्यायची ते मी सांगतो. आल्यानंतर तो माणूस घाबरतो, हे शिवाजी महाराजांचे गुरु आहे आणि मी यांना चापकानं मारलं. त्यावेळेला ते म्हणाले हा एका शेताचा जर राखणदार असेल तर 10 शेतं त्याच्याकडे दे, कारण तो अत्यंत प्रामाणिक आहे. शिवाजी महाराजांचं शेत आहे, माझ्या शेतातलं खाल्लं असतं तर मी तुम्हाला दिलं असतं, आणि महाराजांचं शेत मी राखतोय, मी महाराजांशी एकनिष्ठ आहे. आय एम लॉयल टू द किंग शिवाजी, मी नाही तुम्हाला करणार, म्हणून मारले. असे सेवक आहेत ना, म्हणून तुझं राज्य चालतंय, याला प्रमोशन दे, आणखीन शेतं ह्याच्याकडे दे. किती शांत आहे. कदर्यू परी शांती ज्याचे सुखाची. पुढे काय सांगितलेलं आहे? जया वाटते कांचनू केर जैसा. कांचन म्हणजे सोनं आणि केर म्हणजे कोयर, आपण काढतो ते गार्बेज, त्याला सोनं गार्बेजसारखं वाटतं. हे मोठ्या संताचं लक्षण आहे. तुकाराम इतके गरीब, त्यांचा मोठा संसार, शिवाजी महाराज त्यांनाही गुरु मानायचे. त्यांनी ताटातून सोनं नाणं चांगली वस्त्र वगैरे सगळं पाठवलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, परत नाही, घरात आणायचं नाही. ती बायको म्हणाली यांना वेड लागलं आहे, आपल्याकडे खायला काही नाही आहे, माझ्या अंगावर घालायला वस्त्र नाही, महाराजांनी सगळं पाठवलं आहे, आपण मागितलं आहे का? नाही ना, त्यांनी आपणहून पाठवलं आहे, घ्यायला काय हरकत आहे? त्यांनी सांगितलं सोनं नाणं मृत्तिके समान. माती जशी असते, आपण आता मिनरल्स वगैरे काढतो, मग सोनंसुद्धा मिनरल मातीतूनच नाही का काढत? रत्न वगैरे काढतात मातीतूनच नाही का? हिरे वगैरे काढत मातीतून आहे. सोनं नाणं हिरे सगळं आहे ना, ते माती आहे. नका. परत काही दिवसांनी जिजाबाई म्हणाल्या की त्यांची परिस्थिती फार वाईट आहे असं कानावर येतं, पुन्हा एकदा पाठवून बघ रे. पुन्हा पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी जे शब्द वापरले ते लक्षात ठेवा. कांचनू केर जैसा. गीतेत सांगितले सम लोष्ट अश्म कांचन, म्हणजे माती दगड आणि सोनं ज्याला एक वाटतं तो खरा संत आहे, तो खरा भक्त आहे. भक्ताची लक्षणं सांगितलेले आहे. त्यावेळेला सांगतात हे परत कशाला आणलं? हे तुमचे जे पाठवले ना तुम्ही, सुकराचे विष्ठे समान. सुकर म्हणजे डुक्कर इतरांची विष्ठा मल खातं, आपण माहीत आहे. त्या डुकराची जी विष्ठा आहे त्याच्यासारखे सोनं आहे, परत पाठवू नकोस. म्हणजे काय त्यांची दृष्टी आहे? पांडुरंग बघून घेईल ना. माझ्या जीवनात ही बायको आलेली आहे, तिला भोगलं पाहिजे, कारण माझं सगळं दुकान दिवाळं निघालेलं आहे, मी आनंदात आहे, मला कशाचाच त्रास नाही. त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल, आताही विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला दुकानात जावं लागत होतं, मग व्यापार करावा लागत होता, हिशेब ठेवावे लागत होते. आता काही नाही, आता 24 तास विठ्ठल विठ्ठल. हा आनंद आहे, लक्षात ठेवा. कुठलंही संकट नाही. संकट येईल ती सद्गुरूंची इच्छा, सद्गुरूंच्याकडे मागायचं. संकट सहन करण्याची शक्ती, संकट किंवा कुठलाही रोग काही आनंदात भोगण्याची शक्ती द्या. रोग दूर करा असं नाही. उत्तरा म्हणते ना की मला वाटेल तेवढा दाह होऊ द्या, आणि हा गर्भ आहे ना तो वाचायचा असेल, त्याला वाचवलं कृष्णाने.
जन्माला परीक्षित त्यावेळेला मेल्यासारखा होता, स्टील बॉर्न चाइल्ड म्हणतात, हालचाल नाही, काही नाही, रडत नव्हता. कृष्णाने शपथ हा घेतला, तो विषय मोठा आहे सांगत नाही, आणि ते पोर जिवंत झालं. गर्भाशयात परीक्षेतून गेले, केवढी अग्निपरीक्षा आहे हो, ब्रह्मास्त्राने आग होत होती, अशा परीक्षेतून गेला, म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं. हे लक्षात ठेवा, परीक्षित. पुढे काय सांगितले, पुढची भक्ती कुठली आपण बघितलं, श्रवण करायचं परीक्षितासारखं, नंतर नामस्मरण करायचं. आता पुढचं नामस्मरण आहे, कधी कीर्तन येणार, स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद. नारद आले शंकराकडे आणि म्हणाले, तू सगळे जे केलेत फॉर एक्सटर्नल यूज ओनली, आपण म्हणतो ना ऑइंटमेंट लावा वगैरे, बाहेरचं आहे, आतला जो दाह आहे त्याला आतलं साधन पाहिजे. आणि आता हे किती सायंटिफिक आहे बघा बरं. आत्ता मी बोलतोय, बोलण्याच्या शब्दांचा उगम कुठे होतो, नाभीकडे उगम होतो. आत्ता मी बोलताना तुम्ही जर हात लावलात नाभीला, तर नाभीला कंपनं जाणवतात. मराठीत आपण म्हणतो बेंबीच्या देठापासून का ओरडतोस, तिथे सगळा उगम आहे, हे लक्षात ठेवा. मग ते जे शब्द असतात ना, ते इथे आल्यानंतर त्यांना व्हायब्रेशन्स मिळतात. हवा आहे, ती हवा ज्यावेळेला कंठातून जाते त्यावेळेला कंठात स्वरतंतू आहेत, व्होकल कॉर्ड्स, त्या व्होकल कॉर्ड्स अशा होतात, ज्याला कंपन म्हणतात, ऑसिलेशन्स. आणि ऑसिलेशन्स तुम्ही इतकी केली की सा, वरती केली रे, ग, म, हे व्होकल कॉर्ड्स आहेत, निरनिराळे थिकनेस आहेत. टर्किश टॉवेल असतो ना, त्याला जे फायबर्स असतात ते सारखे असतात, पण एक बारीक आहे त्यातून वरचा स्वर निघेल, एक जाड आहे त्यातून खालचा स्वर निघेल. म्हणजे इथे स्वर निर्माण होतात. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ असं म्हणताना मला जीभ वापरावी लागत नाही, ओठ वापरावे लागत नाहीत, दात वापरावे लागत नाहीत. पण बाकीचं म्हणताना त, थ, द, ध, न, जीभ दातावर मागून मारल्याशिवाय त, थ, द, ध, न म्हणताच येत नाही. दोन्ही ओठ मिटल्याशिवाय प, फ, ब, भ, म म्हणतात. तुम्ही ओठ न चिकटवता म्हणा बरं, नाही होत. काहीतरी विचित्रच आहे. पण गंमत बघा, प्रत्येक शब्द क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य, हे फार सायन्स आहे त्याच्यामागे. म्हणून इथे काय स्वर 12 खडी माहीत आहे ना, अ, आ, म्हणजे क प्लस अ, क, त्याला आ, का, इ, की, हे तोंडात तयार होतात. शब्द तोंडात तयार होतात, इथे स्वर तयार होतात, इकडे व्हायब्रेशन्स तयार होतात, आणि इथून इन्स्पिरेशन, स्फुरण ज्याला म्हणतं ते नाभीकडे. नाभीकडे स्फुरण आहे, ज्याला इन्स्पिरेशन म्हणतात, इकडे स्पंदन आहे, ज्याला व्हायब्रेशन्स म्हणतात, इकडे कंपन आहे, फक्त कंपन करत असतात, आणि त्याप्रमाणे आवाज तयार होतो. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, लक्षात ठेवा. मग काय, इथे क, ख, ग, घ तयार होतात. म्हणजे मला काकी म्हणायचं आहे, हां, तर आ आणि ई इथून आलं, क, क आत तयार झालं. खाकी म्हणायचं आहे, तर ख आत तयार झालं, खा मिळाला. क आत तयार झालं तोंडात, ई इथून मिळाला. हे कुणालाही न दुसऱ्या प्राण्याला, वाणी असलेला एकमेव प्राणी माणूस. म्हणजे आपल्याला केवढं वरदान मिळालेलं आहे. म्हणजे आपली वाणी ही वरदानासारखी व्हायची का शापासारखी व्हायची? शापासारखे होते, नकारात्मक बनते. आपण स्वतःच बघा, मी यावर पास होत नाही, मी तुला लिहून देतो. लिहून कसं द्यायचं? मी नापास होणार आहे. अरे का नापास होणार आहे? आई पास होणार आहे, रिझल्ट लागेल त्यावेळेला बघू. असं का नाही म्हणत मी उद्या तुमच्या जमलं तर येईन. कशाला जमलं तर? ते उद्या ठरवा ना, आत्ता येईन तुमच्याकडे. असं येईन म्हणल्यानंतर समर्थ म्हणतात, मी तुला पोचवतो रे उद्या. मग ते आणून सोडतात. हे रडकं आपणच रडत म्हणायचं, जमलं तर येईन, शक्य झालं तर येईन, बघूया पुढच्या जन्मी. आता काही अर्थ आहे का? रडके होत आपण. आणि आपली कथा ही रडकथा आहे, आपली गाथा ही रडगाथा आहे. कुणाला आवडणार आहे? कुठल्या आईला आपलं रडकं पोर आवडेल? संत ही माऊली आहे, आईंची आई आहे ते. तिला हसणारी मुलं आवडतात, आणि हसण्याची शक्ती संत देतात, आणि ती टिकवण्यासाठी नाम घ्यायचं असतं. म्हणून नामाला त्यांनी शंकर सांगितले, जो सतत नारदांनी सांगितलं राम राम. आत मला किती स्पंदन येतात, काय सुंदर मसाज होतो. बाहेरून मसाज करता येतात, हल्ली मसाजर्स असतात, टिक 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 करतात, डोक्याला सुद्धा करतात. अरे पण आतून मसाज मला कोण करणार आहे? आणि आतून मसाज हा आतल्या मनाच्या रोगांवरचा उपाय आहे. आतला मसाज फक्त नाम आहे. कुठल्याही देवाचं घ्या, कुठल्याही संताचं घ्या, कुठल्याही संताचं घ्या, परंतु घ्या राम कृष्ण, कुठलंही नाम घ्या. आतून इथून निर्माण होतं, इथे ते व्हायब्रेट होतं, इथे ते कंपन ऑसिलेट होतं, इथे ते शब्द तयार होतात. प्रोनाऊन्सेशन तोंडाच्या बाहेर. प्रोनाऊन्सेशन, ऑसिलेशन, व्हायब्रेशन आणि इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे स्फूर्ती,
व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंदन, ऑसिलेशन म्हणजे कंपन आणि उच्चारण म्हणजे व्हायब्रेशन. दीज आर द 4 लेवल्स ऑफ स्पीच. नमो शारदा मूळ चत्वार वाचा म्हणतो ना, चत्वार वाचेचे 4 स्तर आहेत. इथपर्यंत आपण पोचलं पाहिजे. आपलं सगळं बाहेरचं बाहेर, आई इथे बडबड, तिकडे बडबड, मोबाईलवर बडबड, टीचर वर्गातून गेले की गडबड. लक्षात ठेवा. म्हणून वटपौर्णिमा एकदा करतो, वटवट पौर्णिमा आपली कायम चालू असते. आता येणार आहे वटपौर्णिमा 21 जूनला जर असेल तर आज किती तारीख आहे बघा, किती दिवस आहेत ते बघा. आणि त्याप्रमाणे शेवटी आपण संकल्प घेऊया किती नाम घ्यायचं. आधी हा विषय संपूया. पुढे काय सांगितलेलं आहे, स्मरणी जसा शंकरन प्रल्हादाचं बघितलं ना, प्रल्हाद म्हणजे अखंड नारायण. त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकशिपूंनी आपल्या राज्यात नारायण नाव घ्यायची बंदी केली होती. नारायणाचं मंदिर नाही बांधायचं आणि पूजा नाही करायची. पण पोर जन्मलं तेच नारायण नारायण म्हणत. मग काय शिक्षा दिलेली आहे. आता हे जमणार आहे का आपल्याला. तुम्हाला सांगतो सगळीकडे परमेश्वर बघायची परमेश्वरांनी सोय केलेली आहे. अर्जुन म्हणतो की मला तुझं सतत दर्शन घ्यायचं आहे. हे विश्वरूप दर्शन पुरे झालं, आवरून घे. मला सगळीकडे तुला बघायचं आहे. सोपं आहे. आता तू माझ्याकडे बघतोयस, हां त्याच्यात मी आहे. मी स्वतंत्र. रथात बघतोस, रथात मी आहे. रथावरचा फ्लॅग मी आहे. तुझं धनुष्य मी आहे. तो बाण मी आहे. अरे नाही कुठे मी. तुझं वस्त्र मी आहे. तुझं चिलखत मी आहे. तुझी पादत्राणं पायातलं तो मी आहे. रस्ता मी आहे. रथाची चाकं मी आहे. मी सगळीकडे केवढी सोय करून ठेवलेली आहे. तुझं जिकडे लक्ष जाईल तिकडे मी आहे. याच्यात मी आहे, याच्यात मी आहे, याच्यात मी आहे, याच्यात मी आहे. जिकडे फक्त स्मरण नाही ना, तिकडे वर बघितलं, अरे रंग द्यायला पाहिजे रे तिकडे गेल्यानंतर अरे ही ट्यूब किती दिवस. बघा ना, ह्या रिॲक्शन्स आपल्या निगेटिव्ह असतात. रिॲक्शन कशाला करता तुम्ही. मनातल्या मनात म्हणा, काही हरकत नाही, महाराज रंग देण्याची व्यवस्था करा. महाराज व्यवस्था करणार म्हणजे पैसे नसतील तर बॉसला फायदा होतो, तो आणखीन एक बोनस देतो आणि माझा रंग काढून घे. यांना काय अशक्य आहे हो. माझी त्यांची कल्पनाच चुकीची आहे. मला पाहिजे ते द्या, कशाला वाटेल ते तुम्ही त्याच्याकडे मागा, पण ते कशाला मागता. जे माझ्या जीवनात घडेल आनंदात ठेवा. एवढी एकच मागणी करूया की एवढं एकच मागायचं, आनंदात ठेवा. आणखीन काय पाहिजे सांगा बरं. म्हणून स्मरणी जसा शंकर की प्रल्हादाचे 4 प्रसंग सांगतो. मग ह्याला मारून टाका म्हणाले. पहिल्यांदा काळा नाग आणला, विषारी सर्प. तो चावल्याबरोबर मरतो. ज्यावेळेला त्यांनी ते उघडलं त्यावेळेला प्रल्हाद म्हणतो, हे शेषनागा तू आत्ता इथे आलेला आहेस, मग माझा नारायण कशावर झोपलाय रे. आपण शेषनागावर झोपलेला म्हणतो ना, शांताकारम भुजग शयनम. भुजग म्हणजे साप. सापावर आरामात तू इथे आलास तर तो कशावर झोपलाय. त्यावेळेला त्या नागाला वाटतं मला हा शेषनाग म्हणतोय आणि ह्याला मी दंश करू. शेष म्हणजे नागांचा राजा. हा मला राजा म्हणतोय, याला दंश कशाला करू. तो नाग डोलायला लागतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिला उपाय थकला. दुसरा म्हणतात हत्तीच्या पायाखाली याला द्या. हत्ती यायला लागतो. त्यामुळे तो ऐरावता तू इथे आलास, मग माझ्या नारायणाला स्वर्गात जर दुसरीकडे जायचं असेल तर तो कशावरून जाईल. दुसरीकडे भक्ताला रक्षणासाठी तो गरुडावर बसून जातो, पण स्वर्गात याच्याकडे त्याच्याकडे जायचं तो हत्तीवर बसून जातो. ऐरावत आहेस तू. त्या हत्ती म्हणाला, अरे मी साधा हत्ती आहे, हा मला ऐरावत म्हणजे देवांचा हत्ती म्हणाला. तो सोंड हलवायला लागला प्रल्हादाकडे. त्याला तुडवणं तर दूरच राहू द्या. किती निरनिराळ्या प्रकारच्या त्याला शिक्षा दिल्या. शेवटची शिक्षा बघा, मोठी काही लागली, त्याच्यात तेल उकळायला लागल्यानंतर प्रल्हादाला त्याच्यात टाकून द्या. हा बाप सांगतोय. कारण तो म्हणतो नारायण जो माझा शत्रू आहे, कारण त्याच्या आधीच्या अवतारांनी माझ्या मोठ्या भावाला हिरण्याक्षाला मारलेला आहे, तर मी काय करणार आहे, मी ह्याला मारून टाकणार. ज्या वेळेला त्या तेलाच्या उकळ्या प्रल्हादाने बघितल्या त्यावेळेला म्हणतो, हे नारायणा मला भेटण्यासाठी तुला आनंदाच्या उकळ्या फुटतायत, आलो मी. त्यावेळेला त्या तेलातून मोठं कमळ वर येतं आणि तेलात टाकलेला प्रल्हाद त्या कमळावर आरामात पडतो. त्यावेळेला तो म्हणतो तुझा देव आहे कुठे. तो म्हणतो नाही कुठे, मला भेटेल कधी कधी कुठेही कसाही. मग या खांबात आहे का. आणि खांबाला तो लाथ मारून फोडतो. त्यातून नरसिंह बाहेर येतो. आणि नरसिंह ही कथा खरं सांगण्यासारखी आहे. आपण नामस्मरणाबद्दल शेवट करताना त्यांनी काय मागितलं होतं हिरण्यकशिपूंनी. हिरण्यकशिपू वगैरे राक्षस देवाचे भक्तच होते. रावण हा भक्तच होता. फक्त मी जर देवाचं सारखा आहे, देवापेक्षा मोठा आहे असं तो स्वतःला समजायला लागला. अहंकार. त्यामुळे लोक त्याला राक्षस म्हणायला लागले. तो रामाचा जप कसा करायचा. कुणी म्हणलं की श्रीराम,
श्री मत कहो राम को, क्या राम को, श्री राम मत कहो, श्री मत कहो राम को. कितीदा राम म्हणलं रावणाने सांगा बरं, कितीदा म्हणलं. अरे दिवसातून त्याचा काही 1000 जप होत होता. तो सगळ्यांना सांगतो श्री मत कहो, श्रीराम नाही म्हणायचं, राम म्हणायचं. श्रीराम नाही, राम. काय म्हणायचं, राम. काय म्हणायचं नाही, श्रीराम. हे म्हणताना सतत तो जप करत होता. आणि ज्यावेळेला शेवटी बाण लागला आणि मरून पडताना जय श्रीराम म्हणाला, त्यावेळेला रावणाने श्रीरामाचं नाव घेतलं. रावण हा भक्तच होता, हे राक्षसही भक्तच होते आणि त्यांचा उद्धार केला आहे देवाने, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रल्हादासारखा नामस्मरणाचा भक्त नाही. शंकर अखंड राम 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 घेत बसला. काल आपण बघितलं होतं की राम हा का राम म्हणून ती सती विचारते आणि सीतेचं रूप घेऊन उभी राहते. त्यावेळेला शंकर तिला परत याला तो म्हणते की तू माझ्या मातेचं रूप घेतलं होतं, मी तुला माता म्हणून स्वीकारेन, पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. राम वर दायिनी, काल कथा आपण बघितली. आता पुढे जाऊया. पुढे चकोरापरी आठवी रामचंद्र. पुढे रमा सेवे पादांबुजे, पादसेवन भक्ती. सतत पाय चेपणारे 2 भक्त आहेत. पूर्वी लक्ष्मी आली अमृत मंथनातून आली ती वरमाला घेऊन आणि तिच्या मनात एकच आहे, लक्षात ठेवा. ज्याला पैसा नको असतो ना त्याला पुरेसा भरपूर पैसा मिळतो, आणि ज्याला पैसा हवा असतो त्याला कितीही मिळाला तरी तो पुरेसा होत नाही आणि तो पैसाच त्याचा घात करतो. लक्षात घ्या. न मागे तयाची रमा म्हणजे लक्ष्मी होय दासी. लक्ष्मीच्या मागे जो लागत नाही, लक्ष्मीला जो मागत नाही त्याचे लक्ष्मी दासी होते. लक्ष्मी दासी. तुकाराम कुठे श्रीमंत झाले. अरे श्रीमंत लोक तुकारामाच्या पायावर डोकं ठेवत होते. केवढी श्रीमंती आहे ती. पांडुरंगाची श्रीमंती काय दगड आहे तो. अरे दरवर्षी लक्षावधी लोक त्याच्या पायावर डोकं ठेवतात. हे केवढा श्रीमंत आहे, विचार करा तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही आहे. जाऊ दे, मोठा विषय आहे, नंतर कधीतरी मांडू. पण रमा सेवी, रमा म्हणजे लक्ष्मी. तिने बघितलं की माझ्या इच्छा माझी नाही, त्याच्या गळ्यात मी माळ घालीन आणि त्याला माझा पती म्हणून निवडेन. वर माला, वर म्हणजे नवरा, वधू म्हणजे बायको. ती निघालेली आहे. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे आली. ब्रह्मदेव म्हणाला की काही हरकत नाही आहे, सरस्वतीची समजूत काढूया, ही इतकी सुंदर आहे, ही एवढी श्रीमंत दिसते, काही हरकत नाही. म्हणून त्याने आपलं डोकं पुढे केलं. डोकं पुढे केल्यानंतर ती म्हणती याच्या मनात इच्छा निर्माण झाली, चल मी नाही तुझ्याशी लग्न करणार. इकडे आल्यानंतर शंकर कैलासावर आली. शंकर पार्वतीकडे बघून म्हणतो करू का हिच्याशी लग्न. पार्वती म्हणते बघ काय, माझी काही हरकत नाही आहे. म्हणून शंकर ज्या वेळेला त्याच्या मनात निर्माण होतं आणि तो ज्या वेळेला डोकं पुढे करतो त्यावेळेला ती म्हणते थॅट तुझ्याशी नाही लग्न करणार, कारण माझ्याबद्दल तुझ्या मनात अभिलाषा म्हणजे इच्छा अपेक्षा निर्माण झालेली आहे. ज्याच्या मनात माझ्याबद्दल बिलकुल इच्छा निर्माण होणार नाही आहे त्याच्या गळ्यात मी माळ घालेन. त्याचा अर्थ लक्षात घ्या. मग शेवटी तिसरे शेषशाही भगवान समुद्राच्या तळाशी त्या शेषावर अगदी आरामात झोपलेले आहेत. आपण म्हणतो ना झोपलेला विष्णू. शेषशाही, शाही म्हणजे झोपलेला, लक्षात ठेवा. लक्ष्मीला येताना बघतो हातात वरमाला वगैरे, बिलकुल हालचाल करत नाही, शांतपणे हसत असतो. तसं हसणं चालू ठेवतो. लक्ष्मी येते, सांगते, तो काही हालचाल करत नाही. आता झोपलेल्या माणसाला आपण गळ्यात हार घालतो का? मेल्यावरच घालतो ना. म्हणून ती म्हणते हा उठून तरी बसला पाहिजे, म्हणून ती त्याची पाय चेपत बसले. अजूनही ती त्याची पाय चेपते. या कथेनुसार लक्ष्मी आणि नारायण यांचं लग्न झालेलं नाही आहे. ती अजून पाय चेपते. पाय कसे चेपायचे? देवाला प्रसन्न करण्यासाठी. म्हणून समर्थांनी एक ओवी सांगितलेली आहे, काय बुद्धीने सर्वही होते पण बुद्धी दाता नारायणो आधी तो आपुला की जे लक्ष्मी चरणी वसे. नारायण प्रसन्न झाल्यानंतर त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी काही प्रसन्न होणार नाही. लक्षात ठेवा. नारायण आधी करा, देवाची उपासना करा. पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, प्रमोशन मिळेल, तुमच्या मनासारख्या घटना घडतील. पण मनासारख्या घटना आधी मनात ठेवून जर केलं तर होणारच नाही. म्हणून लक्ष्मी हा पहिला भक्त. दुसरा पुंडलिक. पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपतोय. इतका तो प्रेमानं पाय चेपत होता की पांडुरंगाला वाटलं याचं दर्शन घ्यावं. या गोष्टीतला एक बारकावा लक्षात ठेवा. लोक म्हणतात अरे पांडुरंग आलाय तुझ्या दर्शनासाठी, साक्षात विष्णू भगवान आलेले आहेत. तो म्हणतो माझ्या आईच्या याच्यात जो कोणी व्यत्यय आणेल तो नकोय. म्हणून त्यांनी वीट घेतली, मागे टाकली आणि या विटेवर उभा राहा. जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा संपत नाही तोपर्यंत विटेवर उभा राहा. 28 युग तो उभा आहे आणि पुंडलिक अजूनही आपल्या आईवडिलांचे पाय चेपतोय. पुंडलिकाचं मंदिर आधी आहे. आपण चंद्रभागेत स्नान करायचं, पुंडलिकाचं मंदिर, तिथे शिवलिंग आहे आणि नंतर पांडुरंगाच्या दर्शनाला यायचं. हे विचार करूया ना आपण.
आणि म्हणून लक्षात घ्या की पुंडलिक आणि लक्ष्मी हे पादसेवन भक्तीचे, चरण भक्ती, पायाची सेवा करायचे चांगले भक्त आहेत. त्याच्यानंतर रामदास तसेच होते. रामदासांनी सांगितलं की माझे पाय कशाला गुरुपौर्णिमेला हे करता, माझ्याकडे येणाऱ्यांचे पाय चेपा. आता वारकरी वगैरे लोकांचे पाय सुजतात तर त्यांच्या पायावर गरम पाणी घालायला परदेशातून लोक येतात, असे तंबू वगैरे उभारतात. वारकऱ्यांना म्हणतात या इकडे, मग मालिश करतात, हे करतात. आम्ही विठ्ठलाकडे जाणार नाही, पण तुम्ही विठ्ठलाकडे जाताय. पाऊले चालती पंढरीची वाट, ती पाऊले त्या विठ्ठलाच्या पायापेक्षा जास्त जिवंत आहेत, जास्त म्हणजे व्हायब्रेटिंग आहे. त्यांची सेवा आम्ही करतो. हे समर्थांनी पादसेवन भक्तीत सांगितलं. हे महत्त्वाचं आहे आणि त्यांनी तसंच केलं. त्याच्यानंतर पृथूसारखा अर्चनी वाढ. आता अर्चन भक्ती आपण पहिली भक्ती बघितली श्रवण, नंतर कीर्तन, नंतर नामस्मरण, नंतर बघितली आता पादसेवन बघितली आणि आता अर्चन. अर्चन म्हणजे पूजा करणं. पूजा कोणासारखी करायची? पूज्य भाव मनात नाही तर पूजा काय करतात? परवा दिवशी आपण गोष्ट बघितली होती की सासरेबुवा ती म्हणतात ना की ते चांभाराच्या दुकानात आहेत आणि ते तर देवघरात असतात. घंटा ऐकू येते. सासू म्हणते की तुला ऐकू येत नाही सासरेबुवांची घंटा, ते देवघरात आहेत. नाही म्हणते ते चांभाराच्या दुकानात आहे. आणि नंतर सासरेबुवा तीनदा हा संवाद कानावर पडल्यानंतर घंटा ठेवतात, आरती मध्येच तोडतात, येऊन तिला नमस्कार घालतात. मी खरंच मनानं चांभाराच्या दुकानात होतो, कारण आज कोर्टात जायचं होतं. गेले 15 दिवस नवीन चपला शिवायला दिलेला चांभार काही शिवून देत नाही आहे. आज तरी तो देईल का? आज द्यायला पाहिजेत, कारण खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागला तर फाटक्या चपला चांगल्या दिसणार नाहीत. मी आरती करताना सुख करता दुःख करता अरे चांभारा चपला दे रे, हाच. आणि जिथे माझं मन असतं ना तिथे मी असतो, जिथे माझी बॉडी असते असं नाही. म्हणून आपण ॲबसेंट अँड प्रेझेंट घेतो. यस सर, यस सर, यस सर म्हणतात. त्याला काय अर्थ आहे? दे आर ॲबसेंट माइंडेड, दे आर प्रेझेंट बॉडीड. बॉडीली दे आर प्रेझेंट, माइंड इकडे तिकडे भटकत असतं त्यांचं. एक थोडीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. एक श्रीमंत माणूस आहे, तो AC मध्ये झोपलेला आहे आपल्या बायकोबरोबर. बाहेर त्याच्या नोकर आहे, अगदी बाहेर सिक्युरिटी ज्याला म्हणतात तो गार्ड आहे. इतकी सगळी रक्षण आहे, सुंदर. झोप लागली, मध्यरात्री हा ओरडत उठतो, मेलो मेलो वाचवा वाचवा. छाती धडधडते, या शिरा फुललेल्या आहेत, अंगाला घाम आलेला आहे आणि इतक्या जोरात तो ओरडतो की सिक्युरिटीचा बाहेरचा गार्डचा धावत येतो, मालकांना काय झालं? त्यावेळेला तो इकडे तिकडे बघतो, अरे मी AC रूममध्ये आहे. बायको म्हणाली तुम्हाला घाम कसा आला? तुमची छाती का धडधडते आहे आणि ही शीर का उडते आहे आणि तुम्ही जोरात मेलो मेलो का म्हणालात? स्वप्न पडलं का तुम्हाला? तो म्हणला असू दे, जा रे तुम्ही आपापल्या ठिकाणी. मग काय झालं होतं ते गंमत बघा. हे सगळं खरं घडलेलं आहे. तो ओरडलेला आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याला घाम फुटलेला आहे सगळ्या अंगाला, सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याची शीर इकडे उडते आहे, छाती धडधडते आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. तो गेला होता कुठे? स्वप्न पडलं त्याला. मित्रांबरोबर गेला होता. गेला असल्यानंतर मित्र नवीन पक्षी बघायला गेला, अंधार पडला, मित्र एका दिशेने आणि हा एकटा एका दिशेने. आता अंधारात मी जर शोधत राहिलो तर वाघ लांडगेवर खाऊन टाकतील, कुठेतरी आसरा शोधावा. इतक्यात त्याला गवताची अशी झोपडीसारखं दिसतं. म्हणतो आजची रात्री इथे घालवूया, उद्या प्रकाश पडल्यानंतर घरी जाऊया वाट शोधत. तो तिथे जपतो. हे सगळं स्वप्न आहे, स्वप्न आहे लक्षात ठेवा. आणि तिथे झाल्यानंतर एवढा प्रचंड वारा सुटतो, वारावर झाडं एकमेकावर एवढी घासतात की अग्नी निर्माण होतो. ज्याला आपण म्हणतो ना आग लागली जंगलाला, ती आग लागते. आग वाऱ्यामुळे त्याच्याकडे यायला लागते. त्याची झोपडी तर पूर्णपणे गवताची असते. तिथे शेजारी आल्यानंतर तो म्हणतो मेलो मेलो वाचवा वाचवा. हे मन स्वप्नातलं, ते हा जो सगळा अनुभव घेतो त्याची सगळी लक्षणं शरीरावर दिसतात ना, हे लक्षात ठेवा. म्हणजे मन जिथे आहे तिथे मी आहे का शरीर जिथे आहे तिथे मी आहे? विचार करा. मन जिथे आहे तिथे मी आहे. म्हणून मन देवाच्या पायाशी ठेवायला शिकवा आणि त्याला नामस्मरणासारखं दुसरं भागच नाही. मी ज्यावेळेला म्हणतो रामा, कृष्णा, दत्ता, शंकरा, देवी, मी म्हणलं की मला ते रूप डोळ्यासमोर येतं. डोळे मिटायची गरज नाही आहे. आई म्हटल्यानंतर मला माझी आई दिसते, बाबा म्हटल्यानंतर मला माझे बाबा दिसतात. जिवंत असू देत किंवा नसू देत, केवढी शक्ती आहे. ते प्रत्यक्ष नसले तरी चालते. ती शक्ती आपण वाया घालवतो. उद्या तो आला नाही तर, परवा ती आली नाही तर, हे आपण त्याचंच चित्र बघतो. संसाराची चित्र बघतो, संसारातल्या माणसांची चित्र बघतो. हे चित्र का नाही बघायचं कायम? सांगा बरं. सोपं आहे ते, अवघड काय? मला त्याचा किंमतच वाटत नाही. नामाला काय किंमत आहे? नाम कोणीही घेऊ शकतं. त्याला काही टॅक्स आहे का? त्याला काही पैसे आहेत का? त्याला टोल आहे का?
असेल तर मी घेईन ना नाम, हिरे मी विकत घेतो, सोनं भांगर मी विकत घेतो, प्लॉट आणि फ्लॅट मी विकत घेतो, नाम कशाला? नाम फुकट आहे, फुकट आहे म्हणूनच त्याला किंमत नाही, लक्षात ठेवा. पण फार महत्त्वाचं आहे ते. तशी हवा फुकट आहे, पण हवेशिवाय मी 2 मिनटं नाही जगू शकत, पाण्याशिवाय काही दिवस, अन्नाशिवाय काही दिवस जगू शकेन, कपडे नसले जगू शकेन, घर नसलं जगू शकेन, हवा नसली तर. पण हवेला किंमतच नाही आहे, हवा दिसत नाही आहे. विचार करा, जे दिसत नाही ते फार महत्त्वाचं असतं. पुढे सांगितलेलं आहे, हां, पृथुराजा हा राजा रामाच्या आधीचा आहे, रामाच्या वंशातला आहे, पण आधी झालेला आहे. हा पृथुराजा तो पृथ्वीची एवढी सेवा करतो, ज्याला जम्बूद्वीप, जम्बू क्षेत्र असं नाव होतं, पृथ्वी नाव पडलं या पृथुराजावरून. हा सगळ्यांची सेवा करायचा. आज आपण सकाळी उठताना एक श्लोक म्हणतो, आणि म्हणजे म्हणायला पाहिजे. कुठला श्लोक म्हणायला पाहिजे? की विष्णुपत्नी नमोस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हे पृथ्वी, रात्रभर माझं वजन तू सहन केलं होतंस, आता मी आंघोळ करणार, म्हणजे घाणपाणी तुझ्यावरून जाणार, नंतर मी शेतात जाणार, तुला खणणार, घर बांधण्यासाठी बुनियाद तुला खणणार, शेत लावण्यापूर्वी पीक तुला जाळणार, सगळं मी तुझ्यावर करतो, तरी तू एवढी क्षमाशील आहे की एक दाणा मी तुझ्यात पेरला तर हजारो कणसं देतेस, मला दाण्यांची कणसं देते. तू आई आहेस माझी, म्हणून तुला विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. तू विष्णूची पत्नी आहेस, विष्णू सगळ्यांचा सांभाळ करतो. आपलं हे सगळं आलेलं आहे ते पृथ्वीतून आलेलं आहे. किंवा हा धातूसुद्धा पृथ्वीतून आलेला आहे, ही वायर पृथ्वीतून आलेली आहे, सगळं पृथ्वीजन्य आहे आपण ज्याला म्हणतो ते. विचार करूया. आणि सगळीकडे नमस्कार करायचा. तो उठल्यानंतर बेड असायचा, त्याला नमस्कार. अरे रात्रभर माझं वजन सहन केलंस रे, नंतर तिला नमस्कार. आता मी तुला तुडवणार आहे ग, नंतर त्याला नमस्कार. पाण्याला तू स्वच्छ कर, तू घाण होणार आहेस मला स्वच्छ करताना. सगळीकडे नमस्कार. शेतात गेल्यावर जमिनीला नमस्कार, आकाशाला नमस्कार, वाऱ्याला नमस्कार, बैलाला नमस्कार, त्या शेतीला बियाणा नमस्कार, त्या नांगरांना नमस्कार. सगळीकडे नमस्कार नमस्कार नमस्कार. अर्चन भक्ती नमस्कार वगैरे शिकायचं ते यांच्याकडून. दुसरा अक्रूर सांगितलेला आहे. हा भक्त आहे कृष्णाचा. कंसाने त्याला पाठवले कारण कृष्णाचा त्याच्यावर विश्वास आहे की त्यानं बोलवून आणि दोघांना, बलरामांना मी मारून टाकलो, त्यांना ठार. किती राक्षस सोडले हो गोकुळात, कृष्णाने सगळ्यांना मारून टाकलं. आता मीच मारतो त्यांना, त्यानं मथुरेला घेऊन ये. म्हणून अक्रूर ज्या वेळेला आला कुठे, त्या गोकुळाच्या सीमेवर, त्यावेळेला रथातून खाली उतरला आणि सारथ्याला म्हणतो तू रथ घेऊन कृष्णाकडे जा. इथे तुला दिसत नाहीत का, ही छोटी छोटी पावलं आहेत ना, ती कृष्णाची आहेत रे. जरा मोठी आहेत ती बलरामाची आहेत रे. ते छोटे छोटे आहेत ते वासरांचे खूर आहेत, मोठे मोठे आहेत ते गायींचे खूर आहेत. लक्षात ठेवा. अरे मला इथे नमस्कार करावासा वाटतो. तो मातीत लोळायला लागला. हा कंसाच्या राजघराण्यातला आहे अक्रूर. तो मातीत लोळतोय, माती ह्याला कपाळाला लावतोय. कारण का? की कृष्ण तुझा पाय देतो. आपण एक लक्षात ठेवा, कृष्णाची पावलं ज्या मातीत आहेत तिथे मी नाही पावलं तुडवत जाऊ शकत, मी लोळत जाईन. म्हणून अनेक जण पंढरपूरला लोळत जातात. एक नादियाद नावाचा भाग आहे की जिथली माती मृदंग करायला वापरतात. आणि मृदंग म्हणजे तो मातीचा असतो, मृत अंग जो मातीचा बनलेला आहे. आणि त्यातून हरिबोल 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 असे निघतात बोल. हा बोल निघतो मातीतून, तो हरीचं नाम घेतो. बघा ना, तबल्यातून कसे आवाज करतात, सुंदर सुंदर आवाज करतात, बोल ज्याला म्हणतात ते. ज्यावेळेला तो नादिया भाग आला, रामकृष्ण तंद्रीत होते, आपल्या विचारात होते, झोपले खाली. आणि तो भाग संपेतोपर्यंत लोळत गेले. नंतर उठले आणि चालायला लागले. तुम्ही लोळत का गेलात? अरे ह्या मातीचे मृदंग म्हणतात. आणि तो मातीचा असून इकडे चामडं लावलेलं, आणि चामडेसुद्धा मेलेल्या जनावरांचं. त्यातून जर हरिनाम हरिबोल हरिबोल निघतात, त्याला मी तुडवू? नक्कीच नाही. अलीकडचं उदाहरण सांगतो. एक माणूस, त्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत आणि इथे त्यांनी टायर्स वगैरे लावलेले आहेत आणि खुरडत खुरडत पंढरपूरच्या वारीला निघालेलं आहे. हल्ली वारीला परदेशातली TV वगैरे कॅमेरामॅन येतात की हा चमत्कार आहे, लाखो लोक जातात, अजून कधी तिथे प्रॉब्लेम निर्माण झालेला नाही आहे, पोलिसांना लाठीमार करावा लागलेला नाही, गोळीबार करावा लागलेला नाही आहे. सगळी शिस्तीत 700-750 वर्ष वारी चालू आहे. बघा, या वारीत आपल्याकडे मुसलमानांचे आक्रमण झाली, इकडे पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्लिश सगळे येऊन गेले. स्वातंत्र्यानंतर चीनबरोबर युद्ध, पाकिस्तानबरोबर, बांगलादेश, काय काय झालं, वारी चालू राहिली. वारीला बंद पाडलं फक्त करोनानं.
हे लक्षात ठेवा. पण तरीसुद्धा प्रातिनिधिक वारी नेली त्यांनी पंढरपूरला, की पादुका पोलिसांनी सांगितलं की सगळे शुद्ध व्हा, मास्क वगैरे घाला, त्या ट्रकमध्ये फक्त 4च जण असू दे, मध्ये ज्ञानोबांच्या पादुका वगैरे ठेवा, त्यांना जा, चंद्रभागेत स्नान घाला, पंढरपूर दर्शन करा, आरती वगैरे करा आणि परत आळंदीला या. तशी वारी झाली, पण लाखो लोकांची वारी झाली नाही. पण तरीसुद्धा वारकरी हा वारकरी राहिलेला आहे, त्याची श्रद्धा येते. म्हणून पृथ्वीवरून पृथ्वी पडलेले, सगळीकडे पूजा कशी करायची पृथ्वीकडून शिका, वंदन कसं करायचं अक्रूराकडून शिका. तर नमस्कार आत्तासुद्धा बघा आपले हुतुतूचे, कबड्डीचे किंवा अगदी क्रिकेटचे सुद्धा बरेच लोक मैदानावर जाताना मैदानाची माती कपाळाला लावतात. पैलवान तर लावतोच, आपले हॉकी प्लेयर्स बघा, आपले फुटबॉल प्लेयर्स बघा, क्रिकेटर्स एक वेळ लावणार नाही, परंतु हे लोक लावतात मातीचा तिलक आणि मग मैदानात उतरतात. कारण तुझ्यावर मी खेळणार आहे, तू माती आहेस, माझी आई आहेस, देवी आहेस तू, हे लक्षात ठेवा. लक्षात आल्यानंतर आता पुढचे 2-3च उरलेले आहेत. पृथ्वीसारखं अर्चनी, अक्रूरासारखं वंदन, खरी भक्ती हो जगी मारुतीची, खरी भक्ती मारुतीची. आणि मारुतीचाच अवतार आहे रामदास. मारुती म्हणजे दास्य भक्ती. दास्य कसं करावं? अहो तो रामापेक्षा प्रचंड असा बलवान आहे. राम आणि लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागलेली आहे, तेव्हा त्यांनी नागपाशात बांधून टाकलेलं आहे. त्यावेळेला हनुमंतांनी काय केलं? गरुडाला बोलवून आणलं, आत्ता विचार करू नकोस, ये सोचिन्न ते सगळं फोडून टाक, मला ते नागपाश तोडता येतील, पण ते काम तूच केलं पाहिजेस. कारण गरुडाच्या पंजात नेहमी नाग असतोय बघा, तू बरोबर ते करतो. आणलं. लक्ष्मणाला ज्या वेळेला लागली त्यावेळेला ती संजीवनी वनस्पती आणायची होती, आणि मारुतीची एवढी भक्ती आहे की त्याला सगळ्या वनस्पतीतून प्रकाश येताना दिसला, म्हणून त्यांनी तो पर्वतच उचलला, पर्वत उचलून आणला. केवढी शक्ती आहे! राम त्या इंद्रजिताच्या शक्तीनं पडलेला असताना लक्ष्मणाला ती शक्ती लावून तो बेशुद्ध म्हणजे मेला असता जर सूर्योदयाच्या आत हनुमान आला नसता तर. आणि त्याच्यात एक गंमत सांगतो तुम्हाला, गंमत आहे म्हणून सांगतो तुम्हाला, केवढी शक्ती आहे त्याची. हनुमंताचा गुरु कोण आहे? सूर्य आहे. हनुमान हा वाऱ्याचा पुत्र आहे. प्रत्येकाची गोष्ट आहे, त्या गोष्टीला अर्थ आहे. सूर्याच्या रथाबरोबर फिरत फिरत सूर्याने शिक्षण दिलेलं आहे. गुरुदक्षिणा म्हणून काय त्यांनी सांगितलं? सुग्रीव हा माझा मुलगा असणार आहे, तू कायम सुग्रीवाशी एकनिष्ठ राहा. म्हणून वाली राजा होता, हनुमंताचे वडील वालीच्या नोकरीत होते, हा कायम सुग्रीवाबरोबर राहिलेला आहे हनुमान, कारण ती गुरुदक्षिणा आहे म्हणून. आता ही गंमत बघा, हनुमंताच्या सामर्थ्याची कल्पना तुम्हाला येईल. रात्र सूर्योदयाच्या आत जर ती वनस्पती आणली नाही, त्या वनस्पतीचा रस लक्ष्मणाच्या जखमावर घातला नाही तर लक्ष्मण जिवंत होणार नाही, लक्ष्मण मरेल. तिकडे हा शोधतोय ती गोल पानांची प्रकाश येणारी, त्याला सगळ्याच वनस्पतीतून प्रकाश येणारा दिसतो. यात वेळ जातो आणि परत ज्यावेळेला येतो त्यावेळेला पहाट होत असते. तर तुम्ही पोचे तोपर्यंत, कारण पोचायचे कुठे? लंकेला पोचायचं आहे ना. आणि सूर्य उगवायला लागलेला आहे, ऋषींनी वगैरे हातात घेऊन प्रार्थना म्हणायला लागले, पाखरं घरट्याच्या बाहेर पडलेली आहेत, सगळं झालेलं आहे. त्यावेळेला तो सूर्याला म्हणतो की गुरुदेव उगवू नका, कारण तो लक्ष्मण जिवंत झाला पाहिजे. तो म्हणतो माझ्या रथाला रिव्हर्स नाही, मी मागे जाऊ शकत नाही, मी पुढेच जाणार आहे. सूर्याची गती कधी कमी होत नाही. ग्रहणात सूर्य नसतो असं नाही, मध्ये शॅडो येतं आपल्याला म्हणून दिसत नाही. सूर्य कायमच आहे. सूर्याचा उदय वस्तव हे आपल्यासाठी, सूर्य असतोच असतो. गंमत बघा. तर मग झालं काय? त्यावेळेला तो म्हणाला की तुम्ही जर उगवणार असाल आत्ता, तर त्या क्षणीच लक्ष्मण जर मरणार असेल तर क्षमा करा गुरुदेव. म्हणून तोंडात जसं बिस्किट ठेवावं तसा तो सूर्यबिंब तोंडात ठेवतो, बंद करून येतो. मग इतका उशीर का झाला? तो बोलत नाही, कारण बोलला तर सूर्य बाहेर पडला, उदय झाला की लगेच पूर्ण जगात लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला लक्ष्मण शुद्धीवर येतो, आता परत मी डोंगर ठेवतो, त्यावेळेला डोंगर ठेवताना जिथे सूर्याला त्यांनी तोंडात ठेवलेलं असतं तिथे आता सूर्य कोणत्या उंचीवर आलेला असेल, इतक्या उंचीवर तिथे सोडून देतो. गुरुदेवाची क्षमा मागतो तो. काय सामर्थ्यवान आहे! तरी त्याला विचारलं तू कोण आहेस? मी रामाचा दूत आहे, मी रामाचा दास आहे, मी रामाचा सेवक आहे, मी रामाचा गुलाम आहे. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तू मालिक तू मालिक तू मालिक मेरा. जागेपणी मी दास, तू मालिक. झोपेत स्वप्नात तू, आणि गाढ झोपेत तूच. रामा तूच. श्री राम जय राम जय जय राम. तिन्ही अवस्थेत रामाचा जय जयकार. म्हणजे मी जे काही मिळवलं आहे ते सगळं रामामुळे मिळवलेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हनुमान हा चांगला दास आहे. आता सख्य कोण? अर्जुन. अर्जुन हा कृष्णाचा सखा होता. किती गोष्टी त्यांच्या सांगाव्यात.
की इतके ते एकमेकाशी एकरूप झाले होते. अर्जुन हा भक्त होता, अर्जुनाच्या दृष्टीने कृष्ण त्याला सखा म्हणायचा, हे करायचा. एक गंमत बघा, ज्यावेळेला ते प्रचंड विश्वरूप दर्शन असह्य होतं त्यावेळेला अर्जुन काय म्हणतो, अरे मला क्षमा कर रे, मी यादव म्हणायचो, कृष्ण म्हणायचो, सखा म्हणायचो, खेळताना तुझे पाय ओढायचो, आपण एका ताटात जेवायचो, आपण एका पलंगावर झोपायचो, तू एवढा महान आहेस मला माहीत नव्हतं, क्षमा कर आणि प्रसन्न हो आणि रूप आवरून घे. हा अर्जुन आहे, पण कृष्ण त्याला सखा मानतो, मित्र मानतो. कितीतरी गोष्टी सांगता येतील. आता शेवटचं दास्यभक्ती, सख्यभक्ती आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाचा बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला. बळीराजा हा आत्मनिवेदन म्हणजे काय, तो देवाचा भक्त आहे. 100वा यज्ञ चालू आहे, 100 यज्ञ पुरे झाले आणि त्यांनी जर सांगितलं मला इंद्राचं सिंहासन पाहिजे, तर आत्ताच्या इंद्राला उतरावं लागतं सिंहासनावरून आणि हा नवा इंद्र होतो. लक्षात घ्या. म्हणून हा 100वा यज्ञ पुरा होऊ द्यायचा नाही. तो म्हणतो पण माझा भक्त आहे तो, विष्णू म्हणतो, पण भक्त असला तरी राक्षस आहे तो. बळी हा कोणाचा, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन आणि बळी. प्रल्हादाचा नातू आहे म्हणून त्यातून नातवात आजोबांचे गुण येतात म्हणतो ना. म्हणून तो सत्ता मिळाल्यानंतर तो जर राक्षस झाला तर, म्हणून 100वा यज्ञ अपुरा ठेवूया. म्हणून शेवटी सगळं दान पूर्ण होतं. हा छोटा 5 वर्षाचा मुलगा आहे तो अत्यंत तेजस्वी. ओम भवती भिक्षांदेही. अरे ह्याला भिक्षा द्यायची राहिली की, ये पुढे याचका, काय पाहिजे मला, 3 भूमी पाहिजे. हा मोठा प्रसंग आहे. आत्ता फक्त एवढंच आहे का, 3 भूमी मला, पायाचं दान दे. त्रिपाद, पाद म्हणजे पाय, 1 पाऊल, 2रं पाऊल, 3रं पाऊल. हा म्हणतो अरे तुझी पावलं किती लहान आहेत, आणखीन जमीन देतो ना मी तुला, तू काय तेजस्वी आहेस. अशा वेळेला तो म्हणतो मला फक्त 3 पावलं दे. तो म्हणतो दे, दिले तुला. हा एवढा मोठा होतो, एवढा मोठा होतो, एवढा मोठा होतो. लक्षात ठेवा, तुका अणुरणीया ठोकरा. म्हणजे मन कसं असतं, खसखशीचा दाना, पण मन केवढं असतं, आभाळात मावे ना. लक्षात ठेवा, अणुपेक्षा छोटा कृष्ण आहे, तुकाराम आहे, पण तुका आकाशा एवढा. आपण जर ठरवलं तर आपण आकाश एवढे मोठे होतो कीर्तीनं, आपल्या कार्यानं. पण आपण लहान क्षुद्र व्हायचं ठरवलं तर राक्षसांपेक्षा क्षुद्र होतो. माझा मुलगा, माझं घर, माझं माझं माझं, क्षुद्रता आहे. तुमचं, आपलं, सर्वांचं, सर्व जगाचं हा संत आहे आणि तो माणूस आनंदात राहील. जितके तुम्ही विशाल व्हाल तितके आनंदात राहाल आणि जितके अकुंचित संकुचित व्हाल तितके दुःखात राहाल. हा एक नियम आहे. मग तो मोठा झाला, त्याने पहिलं पाऊल एवढं टाकलं की जमीन आणि पाणी व्यापून टाकलं. 2रं पाऊल त्याने आकाशात टाकून आकाश व्यापून टाकलं. एवढा मोठा झाला. 3 पावलं मागितलं होती, 3रं पाऊल कुठे टाकू. इथे आपण थांबलो तरी चालेल, इतका सुंदर प्रसंग आहे. तो आपलं डोकं पुढे करतो, डोकं पुढे करतो. आपल्या शरीर पंचमहाभूतांचं आहे. आपलं शरीर जळल्यानंतर सगळं जळून जातं. सगळ्यात आधी मेंदू लोण्यासारखा वितळतो. मेंदू लोण्यासारखाच आहे. सगळ्यात आधी केस वगैरे जळतात वगैरे सुद्धा, पण मेंदू वितळून जातो. कट्टी सगळ्यात शेवटी फुटते. हे लक्षात ठेवा. म्हणजे काही महत्त्वाचं नाही, सगळं जळून जाणार आहे. उरणार आहे काय, मी केलेलं कर्म उरणार आहे. मी एखादी संस्था काढली, संस्था उरणार आहे. देशासाठी कार्य केलं, आत्ता आपण किती जणांची नावं घेतली, आजसुद्धा किती जणांची नावं घेतली, हे हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत. आज 2024 साली आपण ऐकतो, कारण ते दुसऱ्यासाठी जगलेले आहे. दुसरों के लिए मरे तो ही जिएगा, नाहीतर स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास. हा तो मंत्र आहे. पुढे जाऊया आपण शेवटचा. तर ज्यावेळेला तो 3रं पाऊल डोक्यावर ठेवतो, डोकंसुद्धा माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आकाश चमकळी आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. हे आकाश, पाणी, माती करूनच मडकं बनतं ना, आणि देह मडकं आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जळायला लागल्यानंतर ते मडकं फोडतात, माहीत आहे ना. पाणी वगैरे घेतात, त्या मडक्यात घालतात आणि मडकं फुटलं म्हणजे हे मडकं फुटलं, आता जळून गेलं, पंचत्वात विलीन झालं, हे लक्षात घ्या. पण मेंदू जळून जाणार आहे, तो देहाचा भाग आहे, मातीच होणार आहे, त्याची राख होणार आहे. पण मेंदूची बुद्धी, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी, नवीन निर्माण शक्ती, हे कुठे मोजणार होतो तुम्ही. आणि हे आपण या 4 दिवसात भक्तीनं काय मिळवायचं, तर बुद्धी माझी अशी शांत बनवायची की बुद्धीचं मनावर, मनांचं इंद्रियांवर, इंद्रियांचं माझ्या जीवनावर नियंत्रण असलं पाहिजे. बुद्धीच्या हातात आपण सगळ्या जीवनाची सूत्र देऊया.
आत्ता आपण इंद्रियांच्या हातात दिले, खावंसं वाटतं, भज्यांचा वास आला, हे आलं, खातोय खातोय, बघतोय बघतोय, झगडतोय, भांडतोय, फिरतोय, हे सगळं चाललेलं आहे. शांत केव्हा बसणार आहे? म्हणून बुद्धीला स्थित पडले आहे, मन चंचलच राहणार आहे. पण बुद्धी स्थितप्रज्ञा, स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धीचा माणूस हा शांत असेल, तो आनंदात राहील, तो मुक्त असेल. म्हणून तुम्हाला सांगत होतो, हिरण्यकशिपूनी जो वर मागितला त्याच्यावर चिंतन करत थांबूया. लाईफ टाईम मेसेज आहे. ही तरुण मुलं आहेत ना, त्यांना उरलेल्या जीवनासाठी हा सुंदर मेसेज आहे. आपण जर आता जी उत्तरायणात आहोत की किती वर्ष उरलीत माहीत नाही, त्यांना तर हा अत्यंत एक्सप्रेस मेसेज आहे, लक्षात घेतला पाहिजे. त्यांनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाला, म्हणाला तुला मला अमर व्हायचं आहे. अमर कोणालाही होता येणार नाही, देह तरी तुझा मरणारच आहे, कीर्तीमुळे तू अमर होशील, तर देह मरणार आहे. मग मरण मला मी मागतो तसं द्या. त्यांनी काय मागितले लक्षात ठेवा. आता आधीच सांगतो, वेळ नाही म्हणून. मरण म्हणजे देवाचं विस्मरण. विस्मरण म्हणजे देवाला विसरला की मेला, आणि देवाचं स्मरण म्हणजे जीवन. हे लक्षात ठेवा. देवाचं स्मरण, नामाचं स्मरण, गुरूंचं स्मरण, स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे जीवन. विस्मरण म्हणजे मरण. याने मरण कसं मागितलं आहे? मला रात्री मरण नको, मला दिवसा मरण नको. म्हणजे दिवसा मला विस्मरण नको आणि रात्री मला विस्मरण नको. दिवसा काम करताना, रात्री झोपल्यानंतर हे मला तुझं स्मरण राहायला पाहिजे, हे तो मागतोय. मरण नको म्हणजे विस्मरण नको. विस्मरण म्हणजे विसर. अरे देवा, मी तुला कायम लक्षात ठेवलं पाहिजे, कायम स्मरण ठेवलं पाहिजे, हे तो मागतोय. मागताना मरण मागतोय, आणि मरण म्हणजे विस्मरण. पहिल्यांदा सांगितलं की दिवसा नको, रात्री नको, त्याला संध्याकाळी मारला. मला घरात मरण नको आणि बाहेर मरण नको. म्हणजे घरात असताना संसाराच्या व्यापानी विस्मरण नको, आणि बाजारात गेल्यानंतर व्यापाराच्यानी विस्मरण नको. कायम स्मरण पाहिजे तुझं, हेच तो मागतोय. घरात मरण नको, बाहेर मरण नको. त्याला उंबऱ्यावर मारलेलं आहे. उंबरा डोअर स्टेप म्हणतो, इकडून घर आहे, बाहेरून रस्ता आहे, मारलं. मला माणसाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको. म्हणजे माणसाच्यात असताना मला विस्मरण नको, आणि शिकारीला अरण्यात गेलो तरी मला विस्मरण नको. कसं मारला? नरसिंह. अर्धा नर म्हणजे माणूस आणि अर्धा सिंह, अर्धा पशु अर्धा मानव, असं मारलं. कारण तुला मानवाकडून मरण नको. आता हे पुढचे दोन लक्षात ठेवा. मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको. मग कसं मारलं? नखाने मारलं. नख सजीव आहे का? वाढतं ना, पण कापताना कटकट कटकट काही दुखत नाही, रक्त येत नाही, म्हणून ते निर्जीव आहे. केस उपटले तर दुखतात, पण वरती कापल्यावर चकचक चक काही होत नाही. विचार करा तुम्ही. म्हणजे ते सजीव आहेत का? वाढतात. निर्जीव आहेत का? रक्त येत नाही कापले तरी. म्हणून नखाने त्याला मारलेलं आहे, नखाने त्याचं पोट फाडलेलं आहे उंबऱ्यावर संध्याकाळच्या वेळेला. आणखीन एक त्यांनीच मागितलेलं आहे की मला शस्त्रानं मरण नको आणि अस्त्रानं मरण नको. शस्त्र म्हणजे हातात घेऊन तलवार वगैरे, आणि अस्त्र म्हणजे भाला किंवा बाण फेकून मारतो ते अस्त्र, आणि हातात धरून लढतो ते शस्त्र. मला शस्त्रानं मरण नको आणि मला अस्त्रानं मरण नको. त्याला कशाने मारायचं आहे सांगा बरं तुम्ही? त्याला नखाने मारलं आहे, कारण नख हे शस्त्र नाही, माझ्या देहाचा भाग आहे. तलवार धरली तर देह नाही आहे, ते शस्त्र आहे तलवार. आणि मुख्य म्हणजे अस्त्र. मी नख फेकून मारतो का सांगावर? नाही, चिमटा घेऊ शकतो, पण फेकून मारता येत नाही. नख हे शस्त्र नाही आहे, नख हे अस्त्र नाही आहे, नख हे सजीव नाही आहे, नख हे निर्जीव नाही आहे. म्हणून सिंहाची नख घेऊन त्याचं पोट फाडून त्याला ठार मारलेलं आहे. शेवटपर्यंत तो मरण नको म्हणत होता, म्हणजे देवाचं विस्मरण नको. हेच गोंदवलेकर महाराजांनी शेवटी सांगितलं, आणि यांनी 21 वेळा सांगितलं की अनन्यास चिंतयंतो माम, माझं चिंतन करा, अनन्य भावानं चिंतन करा, सततम, जिकडे जाल तिकडे चिंतन करा, आणि मग योगक्षेमम वहाम्यहम, मी कायम तुम्ही माझं चिंतन करताय, स्मरण करताय, तुमचा योगक्षेम मी भागवेन. महाराजांनी शेवटी सांगितलं ते ऐकूया आणि थांबूया. जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. पास हे त्यांचे शेवटचे शब्द आहेत, आणि त्यांनी देह ठेवला. म्हणजे जिथे नाम चालू आहे ना, तिथे माझे प्राण आहेत. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणताय ना, चला स्वामी समर्थ जिवंत आहेत. तुम्ही दुसऱ्या कामात रंगलात आणि विसरलात की स्वामी समर्थ तुमच्यासाठी मेलेले आहेत. माझ्या गुरूंना मला जिवंत ठेवायचं आहे, माझ्या देवाला मला जिवंत ठेवायचं आहे, तर कायम नाम घेणं नाही, स्मरण ठेवा. आणि स्मरण कसं ठेवायचं हे सगळं तुमच्यामुळे चाललेलं आहे.
माझं जीवन तुम्हाला अर्पण केलेलं आहे, म्हणून सतत सगळं अर्पण केलेलं आहे, सतत शरण आलेलं आहे आणि अखंड स्मरण. अखंड स्मरण, अनन्य शरण, सर्वस्व समर्पण. हे लक्षात ठेवा. 2 पंख आहेत पक्षाचे, एक चोच आहे, चोचीनं अखंड स्मरण स्वामी समर्थ स्वामी समर्थ. एका पंखाने अनन्य शरण, फक्त तू, दुसरं काही नाही, पैसा वगैरे काही नाही, तू शरण मी तुला आलेलं आहे. आणि दुसऱ्या पंखाने सगळं माझं तुझंच आहे, सगळं माझं तुझंच आहे. आणि पंजाने प्रपंच घट्ट धरून ठेवा की, पंजाने करा ना प्रपंच. पण आकाशात उडायचं असेल तर चोचीनं नामस्मरण आणि पंखानं अनन्य शरण आणि सर्वस्व समर्पण. बस. याला पैसा लागत नाही, सरकार याच्यावर टॅक्स बसवू शकत नाही, सरकार कुणाला कळणारही नाही या सगळ्या गोष्टी. पण मी आनंदाच्या आकाशात एखाद्या पक्षासारखा मुक्त विहार करत राहीन, उडत राहीन. तसं उडत राहूया आपण. आणि 21 जूनला जर वटपौर्णिमा आहे, महत्त्वाचे प्रसंग पौर्णिमेला घडलेले आहेत. चैत्री पौर्णिमा हनुमानाचा जन्म, वैशाखी पौर्णिमा बुद्धाचा जन्म, ज्येष्ठ पौर्णिमा अक्षय वट, आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा आपण राखी वगैरे सगळं म्हणतो. ते प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व आहे हो, प्रत्येक पौर्णिमेचं. पौर्णिमा म्हणजे पूर्ण विकास. तर 21 तारीख आणि आजची तारीख आहे 9. महिना 30 म्हणजे 21 दिवस आणि पुढचे 20 दिवस, अजून 40 दिवस आहेत. या 40 दिवसात मी किती वेळा स्मरण करीन अखंड, किती वेळा नाम घेईन, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी किती वेळा म्हणेन. ठरवा ना तुम्ही. मला रोज फक्त 100 वेळा म्हणता येईल, 1 माळ, बरोबर. मग मी 40 दिवसात 40 माळा करेन. हळूहळू वाढवेन, कॉन्फिडन्स माझा वाढेल, माझी शक्ती वाढेल. लक्षात ठेवा. आणि हे फक्त आतून वाढणार आहे, बाहेरून नाही. याच्यासाठी आपण प्रार्थना करूया स्वामी समर्थांना की माझं स्मरण कायम ठेवा, कायम मला तुमच्याशी जोडलेला ठेवा. आणि जोडलेला तो भक्त, तुटलेला तो विभक्त आहे. त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत डोळे मिटून घेऊया, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. 40 दिवसाचा संकल्प घरी जाऊन आपापले जे गुरु असतील, देव असतील त्यांच्यासमोर करूया की या 40 दिवसात मी असं वागेन. 40 दिवसात मी 15 मिनटं लवकर उठायला शिकेन. 40 दिवसात 1 माळ जास्त जप करेन. 40 दिवसात बघा ना तुम्ही, 40 दिवस म्हणजे खूप आहेत बदलायला. शांत. आपण कितीही सांगितलं तरी कमी आहे आणि कितीही कमी सांगितलं तरी खूप सांगितलं आहे. म्हणून आज 2 शांतीपाठ म्हणणार आहोत. ओम पूर्णमद पूर्णमिदम आणि ओम सहनाववतु. आणि शेवटचा श्लोक सदा सर्वदा नेहमीप्रमाणे शांतपणे म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवायचे, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, प्लेझंट स्माइल ऑन द फेस. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. हातावर हात चोळूया, रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर चोळूया, डोळ्यांवर चोळूया. मसाज युअर फेस, आईज. शांत. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली स्वामी समर्थांची मूर्ती
स्वामी समर्थांची प्रतिमा म्हणजे चित्र, मागे असलेले दत्तगुरू, सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.